हाय का बो पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की जय। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरे तारिली। तुका स्वामी आपूर्ण ब्रह्मा प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी। महाराज हा जन्मला मृत्युलोकी, दुजी उपमाना डळी इहलोकी। भवसिंधुसी बांधिलासे तुझेने, अनाथादिना कारणे तू कयाने। तुका भासला मानवी वेशधारी, परिहारिला विग्रहे निर्विकारी। सुहे श्री हरि व्यापकु सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा। जया पूजिले आदरे पांडुरंगे, इमानस्थ केले प्रयाण प्रसंगी। तनु मानवी दिव्य रूपेच केली, न त्यागी दिव्य लोकासी नेली। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा हेर। हुंदकी पिशवी हलवितो दाढी, माळे मनी ओढी निंदीचे ते। त्याचे फळ पाकी यमाचे ते दंड, घर केले कुंड कुंभ पाकी। क्रोधपोटी मांग अनिला अंतरा, भुंकोनी कुतरा जप करी। तुका म्हणे स्नान केले मळमूत्रे, जेविले पितरे अमंगळे। अभंग क्रमांक 2767। अभंग क्रमांक 2767। 2767। आज या ठिकाणी श्री क्षेत्र अलंकापुरी आणि या अलंकापुरीमध्ये या ठिकाणी आपलं असणारं हे प्रेमवैभव आणि ज्ञानवैभव। प्रेमवैभवाच्या आणि ज्ञानवैभवाच्या सान्निध्यामध्ये जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या गाथेचं चिंतन, पांगत चिंतन आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत। आज गुरुदेव बाबांच्या परमकृपेने ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। आणि जो पहिला अभंग आला तो उपदेश या प्रकरणातील आलेला आहे। तुकोबाराय म्हणतात, हुंदकी पिशवी हलवितो दाढी,
माळे मनी ओढी निंदेचे ते. हुंदकी म्हणजे जे तुकोबारा आणतात तो हिसका मारतो. कशाला हिसका मारतो? ते जे पिशवी असते त्याला गोमुखी जप करण्याची पिशवी असं म्हणतात. आणि माळ जपताना त्या गोमुखीमध्ये जप करण्याची ज्या पिशवीमध्ये तो असं हुंदके मारतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता पहिलाचा भंग असा आला, काय करू मी. आणि जप करता करता असा तुकोबारांत तो दाढी हलवतो म्हणतात. माळे मणी ओढी निंदेचे ते. माळे ज्या जपमाळेमध्ये जे मणी आहेत तर ते मणी कोणते ओढतो तुकोबारा आणतात? निंदेचे ते. ते निंदेचे मणी तो ओढतो. तुकोबा आणतात तो सतत दुसऱ्याच्या निंदेमध्ये मग्न असतो. कुठलाही साधना कुठलाही विचार करायचा असले की त्यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी असतात. हे विचार असतो, त्याला ज्ञान असं म्हणतात. क्रिया, विचार आणि भावना. हा जप करत असताना याच्या ठिकाणी विचार कोणताच नाही आणि भावना पण नाही, फक्त क्रिया करतो. आणि संप्रदायामध्ये किंवा परमार्थामध्ये क्रियेला तेवढंसं महत्त्व नाही, त्याच्या मागचा भाव महत्त्वाचा असतो. गुरुदेव मारुतीबाबांनी एक दृष्टांत सांगितला होता. एक मुलगा आहे, वडील आहे म्हणे, वडील अतिशय आस्तिक आहेत. असावं महाराज, हा देश ऋषीमुनींचा देवदेवतेंचा देश आहे. या देशातला प्रत्येक मनुष्य हा आस्तिकच असावा. त्यानंतर वडिलाला काहीतरी काम पडलं, वडील बाहेर जाण्याचे 2-3 दिवसाचा बेत आखतात. त्यावेळेस त्यांच्या सौभाग्यवतींना बोलावलं, हो ऐकलत का, मला 2-3 दिवस गावाबाहेर जायचं आहे, आता माझी पूजा कोण करेल? बाई म्हणे काळजी करू नका, मी बंडूकडून बाळू करून पूजा करून घेईल. वडील निश्चिंत मनाने निघून गेलेले आहेत. बाळू शनिवारची शाळा उधळतच घरी आला. दप्तर पाठीवर टाकलं, उधळत घरी आला. आई जेवायला वाढ, आई जेवायला वाढ. आई म्हणे बाळू पहिल्यांदा पूजा मग जेवण. बाळू घाबरला. बाळूला माहीत आहे आई रागावली तर वडील थरथर कापतात, आपला काय केव्हा. बाळू देवघरामध्ये गेला. बाबा म्हणतात त्यानं देव मोजले, 101 देव भरला म्हणे. बाळूने विचार केला, आता एका देवाला 1 मिनिट, 101 मिनिट, 2 तास गेले, काय करावं, भूक लागलेली आहे जाम. बाबा म्हणतात त्यानं सामुदायिक स्नान ठरवलं. मारा सर्व देव गुंडाळले, एका बादलीमध्ये टाकले. घराच्या बाहेर विहिरीत 2-3 बुचकळे हाणले. मारा वर काढतो मोजतो तर 2-3 हलक्या हलक्या भवान्या महाराज गेल्या ना विहिरीत पडून. बाळूनं देव मोजले, 99 भरले. बाळू म्हणे 2 देव मेले. आता देव मेले म्हणजे देवाला सुतक पडलं. सुतकामध्ये लोक टिळे लावत नाही, तसं तर 12 महिने लोक सुतकातच आहेत. आपण आळंदीकर सोडू, टिळे लावत नाहीत लोक. आईनं सांगलं, बाळू पूजा केली का? म्हणे आई पूजा झाली. मला तुम्ही सांगा, बाळूनं पूजा केली का नाही? केली, क्रिया केली, पण बाळूच्या त्या क्रियेमागे भाव नव्हता. तसं तुकोबाराय म्हणतात, ही जी व्यक्ती आहे त्याच्याकडे गोमुखी आहे, दाढी हलवतो, माने हलवतो, पण त्याच्यामध्ये निंदेचे मनी ओढतो महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात, येती निंदकापाशी अशेष पापे, आशा जैशी दुःखाते, व्याले निंदा दुरिते. महाराज या कलियुगातलं सर्वात मोठं षडयंत्र म्हणजे निंदा आहे. आणि या निंदारूपी ही व्यक्ती ते निंदारूपी कृत्य करते. त्याचा फळ काय महाराज? फलबल कल्पे आहे. त्याचे फळ तुकोबाऱ्यांत, त्याचे फळ पाकी, यमाचे ते दंड, घर केले कुंड कुंभ पाकी. त्यानं महाराज सतत निंदा केली असल्यामुळे, निंदेचे मनी ओढल्यामुळे त्याचे फळ तुकोबाऱ्यांत शेवटी, पाकी म्हणजे शेवटी, परिणामी यमाचे ते दंड, यमाचा दंड त्याला प्राप्त होतो. तोडीती मारिती निष्ठूर महाराज, यमाचे किंकर बहुसाल खूप मारतात त्याला. घर केले कुंड कुंभ पाकी,
त्यानं घर कायमचं स्थान कुठं केलं ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणतात, तर त्याचं राहण्याचं ठिकाण कुंभपाकामध्ये तो जाऊन पडला. ज्ञानोबाराय म्हणतात, काम काय यातही माझ काय, काम क्रोध लोभा माझी जीवे जो होई उभा, तो निरयपुरीची सभा सन्मान पावे. तर पुढे तोच तुकोबाराय सांगतात की त्यानं काय केलं म्हणतात, क्रोध पोटी मांगा निला अंतरा, भुंकोनी कुतरा जप करी. क्रोधरूपी जो मांग तुकोबारांचा त्यांना आपल्या पोटामध्ये म्हणजे अंतरामध्ये आणलेला आहे. आणि भुंकोनी कुत्रा जप करी, जप करतो पण जसा कुत्रा महाराज भुंकतो त्या पद्धतीनं हा जप करतो तुकोबाराय म्हणतात. त्याचा परिणाम खूप भयंकर आहे महाराज. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे स्नान केले मळमूत्रे, जेविले पितरे अमंगळे. त्यानं महाराज दुसऱ्याची निंदा करतो. क्रोधरूपी मांग ज्याच्या अंतरंगामध्ये शिवलेला आहे, जो यमाचा त्या कुंभपाकाचा अधिकारी, जसं ज्ञानोबारांचा वैकुंठ भुवनी घर केले, पण याचं जे घर आहे महाराज हे कुंभपाकाचं घर आहे. त्यानं काय केलं म्हणतात, या ठिकाणी स्नान केलेलं आहे. ते कशानं, मळमूत्रानं स्नान केलेलं आहे. आणि जेविली पितरे अमंगळे, आणि त्याची जे पित्र आहेत महाराज, त्यांचे पित्र अभक्ष्य अशुद्ध असं पित्र जेवलेले आहेत. शास्त्र असं आहे महाराज, तुकोबाराय म्हणतात, जयेचे कुळी एकही वैष्णव नाही, त्याचा बुडे महाराज तापा भव नदीचा. तसं पित्तरे काय, मोदंते पितरा नृत्यंते देवता. जसं जर एखाद्या कुलामध्ये जर कुलवान मुलगा जन्माला आला, भगवत भक्त जन्माला आला, तर पितरांचा तो उद्धार करतो. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, पितर कसे काय वर त्या ठिकाणी वसतील महाराज, तेही येती कुळापासी, तरी पितर कैशेनी करती काय, पहिल्या कैशेनी स्वर्गी वसती कुळापासी. ज्ञानोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं महाराज या पुरुषाने आपल्या पूर्वजांना नरकामध्ये घातलेलं आहे, त्यांना अभक्ष्य भक्षण करायला लावलेलं आहे, असं तुकोबाराय स्वतःही महाराज मळमूत्रानं म्हणजे या वाईट क्रियेनं त्यानं आंघोळ केलेली आहे. आणि आपल्या पितरांचा उद्धार न करता त्यांनाही त्याने त्याच नरक कुंभपाकामध्ये टाकलेलं आहे, असं तुकोबाराय सांगतात. दुसरा अभंग आहे, अंगी भरला ताठा नये वळणी जैसा खुंटा, कैसे न कळे त्या डेंगा हित आदळले अंगा, जीव जाते वेळे भल्याकडे ताठी डोळे, मुसळाचे अनु तुका म्हणे नवे धनु. हा या अभंगामध्ये तुकोबाराय उपदेश करतात. तुकोबारांचा त्याच्या अंगामध्ये ताठा भरला महाराज, गर्व भरलेला आहे, विद्वत्तेचं गर्व भरलेला आहे, मानाचं गर्व भरलेला आहे, श्रीमंतीचा ताठा त्याला आलेला आहे, त्याच्या अंगामध्ये ताठा भरलेला आहे. आणि तुकोबार नये वळणी जैसा खुंटा, जसा खुंटा असतो महाराज, तो खुंटा जसा वाकत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात महाराज, लव काय लाटणे ऐसा जो न लवे, लाटण्याप्रमाणे जसा तो वाकत नाही महाराज, कारण त्याच्या अंतरंगामध्ये ताठा भरलेला आहे. संतांपुढे देवापुढे वाकत नाही महाराज. संतांशी भाऊ असावी मर्यादा, तर तो त्या ठिकाणी ताठा अंगामध्ये भरला असल्यामुळे, गर्व अंगामध्ये भरला असल्यामुळे त्या ठिकाणी तो वाकत नाही. तुकोबाराय म्हणतात, कैसे न कळे त्या डेंगा ही तर आदळले अंगा. तो जो मनुष्य आहे, जड बुद्धीचा जो मनुष्य आहे, त्या व्यक्तीला तुकोबाराय म्हणतात कसं बरं कळत नाही, का बरं, का आदळले अंगा ही, त्याच्या आदळले, आता तो या ठिकाणी रोगानं ग्रस्त झालेला आहे, मृत्यू त्याच्या अंगावर कोसळलेला आहे. काही क्षणामध्ये ज्याच्यावर मृत्यू महाराज चाल करणार आहे, त्या माणसाला कसं बरं ही तुकोबाराय म्हणतात कळत नाही. कारण महाराज या जन्मामध्ये येऊन नाथ महाराज सांगतात, पावोनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्द बजाना पुच्छेवी न दो पायी. या ठिकाणी महाराज त्याचं आता मरण उरावर आदळलेलं आहे, आता तो काही क्षणामध्ये मरणार आहे, तरी तो आपलं हित करून घेत नाही. ज्ञान तुकोबाराय म्हणतात, जीव जाते वेळे भल्याकडे ताठी डोळे वा. जीव ज्या वेळे त्याचा जायला लागतो
त्यावेळी तुकोबारायांचा जो भला मनुष्य आहे, सज्जन मनुष्य आहे, त्याच्याकडे तो डोळे वटारतो. तुकोबा म्हणतात मुसळाचे अनु तुका म्हणे नवे धनु. मुसळ जे असते महाराज, त्याचं जे अणू आहे तुकोबारा म्हणतात त्याचं काय केलं, तुका म्हणे नवे धनु. त्या मुसळाचा जसा अणू म्हणजे धनुष्य बाण केल्यानंतर जसं ते थोडंही महाराज वाकत नाही, त्या पद्धतीप्रमाणे हा मनुष्य याच्या अंगामध्ये ताटा भरला असल्यामुळे वाकत नाही, संतांपुढे देवापुढे वाकत नाही, असं तुकोबाराय सांगतात. तिसरा अभंग. करोनी कडवीड जमा घडली लगड. होते तेची झाले, बरोबर आहे. नाम ठाईचे पडिले उतरले डाई, उत्तम सुलाखते ताई, हिंडविता देशोदेश तुका म्हणे नाही नाश. तुकोबाराय म्हणतात करोनी कडबीड. कडबीड म्हणजे सोन्याचे छोटे छोटे दागिने अलंकार त्याने जमा केले म्हणतात. छोटे छोटे जे अलंकार आहेत त्यानं जमा केले आणि जमा करून काय केलं, लगड घडली. त्याची एक लगड चिप किंवा आताच्या भाषेमध्ये बिस्किट किंवा सोन्याची चिप त्यानं तयार केली. मग हे होते तेची झाले नाम ठाईचे पडेल. आता याच्यावर दृष्टांत आहे पण मी काही सांगत नाही. होते तेची झाले तुकोबाराय म्हणतात नाम ठाईचे पडिले. त्याचं जे मूळचं नाव होतं ते अलंकाराचे तुकोबारांना त्याने एक लगड तयार केली. नाव अलंकार आलं पण मूळचं जे नाव होतं महाराज ते नाव आहे सुवर्ण. तेच नाव त्या ठिकाणी त्याला पडलेलं आहे. त्याचं मूळचं नाव आहे सोनं आणि त्या सोन्यापासून अलंकार तयार केले होते आणि त्या अलंकाराची परत महाराज त्या मनुष्यानं ते काय केली म्हणतात लगड तयार केली. पण मात्र त्याचं खरं नाव अलंकार नसून ते सोनं आहे असं त्याचं नाव पडलं तुकोबाराय म्हणतात. उतरले डाई उत्तम सुलाखते ताई. तुकोबाराय म्हणतात ते जे सोनं आहे, डाई म्हणजे त्या सरशी कसाला उत्तम, त्यामध्ये त्या ठिकाणी त्याला सुलाखते ताई. सुलाखते ताई म्हणजे त्या सोन्याला त्या चांदीला छिद्र पाडून त्याचा कस पाहणे. माऊली सांगतात पुराळे माऊली जे सोन्याची परीक्षा 4 पद्धतीनं सांगतात. कधी त्याला ठोकावं लागते म्हणतात, कधी त्याला घर्षण करावं लागते, त्याच्यावर आम्ल परीक्षा असते, ताडण असते, त्यानंतर ते घासून बघावं लागतं, त्याच्यावर आम्ल परीक्षा ॲसिडची परीक्षा करावं लागते आणि एवढं नाही जमलं तर त्याला त्या भट्टीमध्ये टाकावं लागते आणि भट्टीमध्ये टाकल्यानंतर जसं त्याला चकाकी प्राप्त होते किंवा ते तुकोबाराय म्हणतात त्या सोन्याला अतिशय सुलाख देऊन तापवल्या असल्यामुळे ते अतिशय चकाकीला आलेलं असते. तुकोबाराय म्हणतात असं जे सोनं आहे त्याच्यावर आम्ल परीक्षा, त्याच्यावर त्याला सुलाखून घेतलेलं जे सोनं आहे, हिंडविता देशोदेश तुका म्हणे नाही नाश. असं जे सोनं आहे महाराज 100 नंबरी 24 कॅरेट जे असणारं जे सोनं आहे, आता त्याच्यातून सर्व महाराज जो गंधत्व भाग होता तो निघून गेलेला जे सोनं आहे ते देशादेशामध्ये जरी हिंडवलं तुकोबाराय म्हणतात तरी त्याला नाश नाही तुकोबाराय असं सांगतात. पुढे पडिये ते मागा पांडुरंगापासी मज दुर्बळासी काय पिडा. याजसाठी दुराविला संसार वाढे हे अपार माया तृष्णा. काही करिता कोटे नवे समाधान विचारिता पुण्यतेची पाप. तुका म्हणे आता निश्चळची भले तुझा आठविले पांडुरंगा. अद्वैत प्रकरणातला अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात पडिये ते मागा पांडुरंगापाशी. लोकांना तुकोबाराय म्हणतात हे लोक हो, तुकोबारायकडे लोक मागायला जातात. तुकोबा म्हणतात अरे मला काय मागता भल्या माणसांनो, तुम्हाला जे आवडते ते तुम्ही पांडुरंगापाशी मागा, ते पांडुरंगापाशी मागा. तुम्हाला पडिये जे जे आवडत आहे ते पांडुरंगाजवळ मागा. मज दुर्बळासी काय पिढा. अरे मी दुर्बळ आहे तुकोबाराय म्हणतात, मला कशाला पीडा करता, मला कशाला त्रास देता. तुम्ही तुमची जे आवड आहे ते पांडुरंगापाशी पांडुरंगाला मागा. तुकोबाराय म्हणतात याचसाठी दुराविला संसार
वाडे हे अपार माया तृष्णा. अरे तुकोबारायाचं तर विशेष आहे. तुकोबाराय म्हणतात महाराज कोणाच्याही मुखा वाटा, कोणाचं भलं व्हावं, कोणाचं चांगलं व्हावं, कोणाला महाराज आशीर्वाद द्यावा, तुकोबाराय म्हणतात तर आपलं जे पुण्य आहे त्याचा पुण्य नष्ट होते. म्हणून तुकोबारा दिली चाली वाचा, क्षय मागिल्या कर्माचा तपाचा. तुकोबाराय म्हणतात मला मागू नका. याकरताच राऊत महाराज सांगतात तुकोबारायांनी आपल्या दरवाजावर एक बोर्ड लावला म्हणे, नका मज पासी वधू प्रपंचाचे विषी. मला मागू नका याकरता मी या संसाराचा त्याग केलेला आहे. आणि मी जर तुमच्यात राहिलो, वाडे हे अपार माया तृष्णा, तुमच्यावर जर तुमच्यासोबत किंवा तुमचं जे म्हणणं मी जर मानलं तर माझी काय त्याला म्हणतात अहम अध्यास, माया, मोह ममता आणि मम अध्यास, अहम अध्यास हे सर्व माझे वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही जे काय मागायचं ते पांडुरंगाला मागा. मी याकरता संसार सोडलेला आहे. आता मी निवृत्ती मार्गाचा पारायण झालेला आहे, प्रवृत्ती मार्ग मी सोडून दिलेला आहे. त्याकरता तुकोबाराय म्हणतात काही करिता कोठे नवे समाधान, विचारिता पुण्यतेची पाप. तुकोबाराय म्हणतात काही करिता कोठे नवे समाधान, मी या संसाराचा त्याग केला त्यामुळे आता मला खरा समाधान, रम्य समाधान प्राप्त झालं. कारण हा मृत्यूलोकच महाराज, या ठिकाणी या मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी काय सुखनिद्रा अंतरुणिंगळाच्या, जे लोकीचा चंद्रक्षय रोगी जेत उदय होय असता लागे, दुःखे लिहून सुखाची अंगी सळीत जगा. महाराज तुकोबाराय म्हणतात हा मुळातच हा संसार दुःख बांधवळी आहे. हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. माणसाचं नाव जरी समाधान असलं महाराज तरी त्याला समाधान प्राप्त होईल असं नाही आहे. त्याच्या समाधानाची गोष्ट सांगितली होती मागच्या वर्षी, यावर्षी काही सांगत नाही. विचारिता पुण्यतेची पाप. तुकोबाराय म्हणतात विचार जर करायला गेलो तर मला असं वाटते की मी पुण्य केलं पण तेच पाप होते. आपल्याला सर्वांना कथाभाग माहीत आहे. एक साधू महात्मा होते म्हणे, तपश्चर्या करत होते. एका जणानं पाहिलं साधू एका पायावर उभे आहेत. मग त्यानं घरी गेलेला आहे, तेल आणलेलं आहे, तेल त्याच्या पायाला चोडलेलं आहे. त्याचा दुष्परिणाम वेगळा झाला, मुंग्यावर चढायला लागल्या. त्यानंतर महाराज एक तिथं काय बाबा म्हणता इबलीस कार्ट तिथं आलं म्हणे. तो ऊस खात होता. ऊस खाता का ज्या शिवट्या आहेत त्याच्या साधूची हेटाळणी चेष्टा करता करता साधूच्या अंगावर फेकलेल्या आहेत. त्यानंतर त्या सर्व वर चढलेल्या मुंग्या साधूला महात्म्याला जो त्रास देत होत्या त्या सर्व मुंग्या खाली त्या शिवट्यावर आल्या. असते पाहता एकाची क्रिया पुण्याची आहे पण त्या ठिकाणी पाप घडलेला आहे, एकाची क्रिया पापाची दिसते पण ते त्या ठिकाणी पुण्याची क्रिया झालं असं तुकोबाराय म्हणतात. विचार जर करायला गेला वाटते आपल्याला पुण्य पण तेच पाप आहे. तुका म्हणे आता निष्ठळची भले, तुझं आठविले पांडुरंगा. तुका म्हणे आता स्थिर शांत महाराज तुझं नामस्मरण करतच राहावं. मी या ठिकाणी शांत मनानं तुझं जे चिंतन आहे, तुझं जे नामस्मरण आहे, तुझं जे भजन आहे, तुझी जी ध्यान आहे ते आता मला निष्ठळ एका ठिकाणी शांत स्थिर राहून करावं वाटते असं तुकोबाराय म्हणतात. पुढे हा अभंग स्थितीपर प्रकरणातला आहे. नवे मी शहाणा तरी मना नारायणा, तुम्हा बोलावया काही एच भरलो सेवाही. आनावे ते रूपा कोपले ती तरी कोपा, कळोनी आवडी तुका म्हणे जाते घडी. तुकोबाराय म्हणतात देवा हे नारायणा, नवे मी शहाणा, मी शहाणा नव्हे, मी शहाणा नाही नारायणा, मी विद्वान नाही आहे, मी काय त्याला म्हणतात पंडितही नाही आहे, शहाणा नाही आहे, पण तरी हे नारायणा तुम्ही मला आपलंसं म्हणा. तो नारायण महाराज आपलंसं म्हणतो का नाही काय माहिती, पण हा आपले बाबा मात्र महाराज विद्वान असो नसो सर्वांना आपल्या पदराखाली घेतात महाराज. आता असते पाहता मलाही जवळजवळ 25 वर्ष झाली पण काहीच नाही महाराज, अजून मराठी व्याकरणाचाही पत्ता नाही आपला.
तरी बाबांनी महाराज बाबाची दया एवढी आहे. किती विद्वान माणसं आहेत महाराज आपल्या या सभेमध्ये. किती कोणी गाथा कंठस्थ, कोणी ज्ञानेश्वरी कंठस्थ. प्रकांड पंडिताची सभा आहे महाराज. किती त्यागपूर्ण सर्व ही सभा आहे. आणि त्यागी लोकांना, विद्वान लोकांना, सर्व कंठस्थ लोकांना बाबा स्वीकारतात असं नाही. तर माझ्यासारखा अनळगर असणारा मुलगा त्यालाही हे आपले नारायण बाबा स्वीकारतात. तुकोबाराय म्हणतात, हे नारायणा मी शहाणा नाही, तरी नारायणा तुम्ही मला एक काम करा म्हणे, मला तुम्ही आपलंसं करून घ्या. तुम्ही बोलावया काही, एच भरलो सेवाही. तुकोबाराय म्हणतात. या नारायणाचं तसंच आहे महाराज. 10-12 वर्ष जवळजवळ 2003 पासून संबंध आहे, पण 10-12 वर्ष बोलले नाहीत बाबा माझ्यासोबत. आज सांगतो तुम्हाला. आणि तुकोबाराय म्हणतात, तुम्हा बोलावया काही, तुम्ही देवा, तुम्हाला माझ्याशी बोलायला काय अडचण येते. एवढीच माझ्या मनामध्ये माझी आस, मी माझ्या अंतकरणामध्ये तुम्ही बोलावं एवढ्याकरता माझ्या मनामध्ये भर आलेला आहे. तुम्ही माझ्याशी बोलावं असं मला देवा वाटते. मी शहाणा नाही नारायणा, पण तरीही तुम्ही माझ्याशी बोलावं. आनावे ते रूपा, कोपले तरी कोपा. तुकोबाराय म्हणतात, आनियला नावाबळे तुका म्हणे खळे करूनी, किंवा आला नावा रूपा हे बरोबर आहे, पण तुकोबाराय म्हणतात, मी तुका सवे तुकया मेला तेने अगुणा निला. तुम्ही असणारे देवा, निर्गुण असणारे देवा, मी तुम्हाला या ठिकाणी सगुण रूपामध्ये आणावं. सगुण रूपाला आणा. तुम्हाला राग यायचा असेल तर आला तरी चालतो. ज्ञानोबारांत ते मुद्दल स्वरूप तुझे, जेथून द्विभुजे अन चतुर्भुजे, सूर कार्याची निव्याजे घेवो घेवोयसी. असं जरी असलं महाराज, तुला जरी त्रास होत असला, तू जरी माझ्याविषयी कोपला देवा, तुमचा जरी कोप मला झाला, तरी मला असं वाटते की तुमचं ते निर्गुणातून आता सगुण रूपाला तुम्हाला आणावं. का कळोनी आवडी तुका म्हणे जाते घडी. तुकोबाराय म्हणतात, माझ्या मनामध्ये आवडी कळोनी, माझ्या मनामध्ये काय आवड आहे देवा तुम्हाला, तुम्ही तर सर्व चतुरातो शिरोमणी. अरे भगवान परमात्मा चतुर आहे महाराज. सर्वाच्या चित्त काय, सर्वाचं अंतरंग जाणणार आहे. मग माझं तुम्ही अंतरंग जाणणाऱ्या देवा, माझ्या मनामध्ये काय आवड आहे ते तुम्ही जाणा. आणि तुका म्हणे जाते घडी महाराज. किती 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 वेळ माझा निघून गेला आहे, घडीच्या घडी निघून गेलेला आहे. वेळ काय, त्याला वेळ, निमिष, पड असा बराच विचार आहे. कितीतरी घडी निघून गेलेल्या आहेत देवा. माझ्या मनामध्ये काय आवड आहे ते आवड तुम्ही पुरी करा असं तुकोबाराय सांगतात. पुढे देवाशी तुकोबाराय प्रेमाचं भांडण करतात. आम्ही भाविक हे काय जाणो खोडी, ऐकोनी प्रौढी विनविले, नाही ऐसे ते झाले ती असता, वाढविले चिंता अधिक सोस, न कळेची आधी करिता विचार, न धरिता धीर हाचता. तुका म्हणे आता वचने वचन, वाढले तीक्ष्ण बुद्धी झाली. तुकोबाराय म्हणतात, देवाशी प्रेमाचं भांडण करतात. आम्ही भाविक, तुला काय खोडी लागली तू देवा. तुकोबाराय म्हणतात, हे देवा काय जाणो खोडी तुझी, आम्ही भाविक आहो, पण तुला काय खोडी लागली ते आम्हाला कळत नाही म्हणे देवा. आम्ही अतिशय भाविक आहो, सत्वगुणी आहो, पण या तुकोबाराय म्हणतात याला खोडी लागलेली आहे महाराज. याला काय खोडी लागलेली आहे ते आम्ही जाणत नाही. पण देवा ऐकवणी प्रौढी विनविले, तुझी जे थोर कीर्ती आहे, जो महिमा आहे तो आम्ही ऐकलेला आहे. आणि असं असल्यामुळे देवा तू तो उदाराचा राणा, पतित पावन असल्यामुळे आम्ही तुझी विनंती केलेली आहे. नाही ऐसे ते झाले ती असता, वाढविले चिंता अधिक सोस. देवा तुम्ही इथं साक्षात हजर आहात, तरीही महाराज तुम्ही असूनही नसल्यासारखे आहात. असं बरं का तुम्ही केलेलं आहे देवा, असं का तुम्ही करता. माझ्या मनामध्ये तुमच्या दर्शनाविषयी तुमची जी सोस लागलेली आहे, जो मला हाव लागलेली आहे, जे माझ्या मनामध्ये प्रबळ इच्छा निर्माण झालेली आहे देवा, ते देवा तुम्ही माझी हाव आता परत वाढवलेली आहे. तुम्ही काय करावं आता, तुमच्या समोरच
मी तुम्हाला मागायला आलोला, तुला खोडी लागलेली आहे, तू असूनही देवा इथं नसल्यासारखा झालेला आहे. आता माझी अजूनही चिंता तुम्ही वाढवलेली आहे देवा, काय करावं. न कळेची आधी करिता विचार, न धरिता धीर हाचता. तुकोबारा म्हणतात, मी तुझ्या साधनेला, तुझ्या भक्तीला, तुझ्या नामस्मरणाला, तुझ्या चिंतनाला, तुझ्या ध्यानाला आधी याचा विचार मी आधी करायला पाहिजे होता. तुझ्या भक्तीचा विचार मी लागायच्या आधी विचार करायला पाहिजे होता. पण देवा तुम्ही मला दर्शन द्या, तुम्ही मला दर्शन द्या. देव म्हणते नाही तुकोबा काय लावलं, काय बरं सारखं 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 काय चाललेलं आहे. न धीरता धीर आचता. अहो तुम्ही सांगताना तुका म्हणे ते न चले तातडी, आणि तुम्हीच माझ्या मागं महाराज तुकोबार आहे, तुम्ही साक्षात देवा. तुकोबा म्हणतात, देवा तुम्ही असं म्हणाल की काय गडबड्या भक्त आहे, काय माझ्या मागे यानं टुमणं लावलेलं आहे, सारखं दाखवा दाखवा दर्शन द्या देवा, असं तुम्ही यदा कदाचित म्हणसाल देवा. याला धीर नाही असं तुम्हाला कदाचित वाटेल. पण तुका म्हणे आता वचने वचन. आता बोलता बोलता माणसाचा बोल वाळतच जातो. म्हणून देवा बोलल्यानं बोल वाळत असतो. पण आता माझ्या मनामध्ये जी माझी बुद्धी आहे तुझ्याविषयी देवा तीक्ष्ण झालेली आहे. माझी जी बुद्धी आहे देवा तुझ्याविषयी आता प्रखर झालेली आहे, तुझ्याविषयी कठोर झालेली आहे. आता मला कळालं देवा, तुझी खोडी मला कळाली. पण आता काय करावं, ना इलाज आहे. पुढे देवा देवाशी आता थोडं पहिल्यांदा भांडण करून बघतात, मग ते नाही जमलं तर सलगी करतात. हा अभंग सलगी प्रकरणातली आहे. कोठे देवा बोलू तुम्हा भीड घालू गेलो, करावया सत्वाहानी भांडवलाची टांचणी. दुर्बळा मागता त्याच्या प्रवर्तला घाता, तुका म्हणे नाही मज कळले ऐसे काही. देवा तुला आता मला बोलायचं आहे, तुला काहीतरी सांगायचं आहे, तुला बोलायचं आहे देवा. पण आता काय करावं, तुम्हा भीड घालू गेलो. तुम्हाला वाचते पाहता मला बोलायचं होतं, बोलावंसं वाटते, पण काय करावं देवा, भीड घालू गेलो. मी तुम्हाला प्रेमाच्या बळावर गळ घालण्याचा आग्रह करणे सुरू केलेला आहे देवा. पण काय करावं देवा, मला आधी कळलं नाही की तू कसा आहेस म्हणून. आता मी तुला मागतो देवा, मला तुझं दर्शन दे, तुझी भक्ती माझ्याच्यानं हो असं मला तुला मागतो. पण काय करावं देवा, या ठिकाणी माझी भीड तर तुला झालेली नाही देवा, माझ्याविषयी तुझ्या मनामध्ये संकट तर निर्माण झालं नाही देवा. असं तुकोबारांना मला तुकोबारा म्हणतात, मी तुला मागतो देवा, पण याचा पश्चाताप मला झालेला आहे. करावया सत्वहानी भांडवलाची टांचणी. तुकोबा म्हणतात, तुझी आता तुला मागितलं देवा मी, तुझी सत्वाची हानी तर मी बघितलेली नाही ना, चांगली गुणवैशिष्ट्ये लौकिकाची हानी तुझी केली तर नाही ना देवा. मला काय माहिती तुझ्याजवळ भांडवलच मुळात कमी आहे म्हणून भांडवलाची टाचणी. कोणी तुमच्याकडे देवा कमतरता आहे हे मला माहिती नव्हतं. पण तरी देवा तुमच्या सत्वाची हानी झाली असेल तर मला आधी माहिती नव्हतं, नाहीतर मी तुमच्याकडे भांडवल कमी आहे असं जर मला माहिती असतं तर मी तुम्हाला मागितलं नसतं. तुकोबा म्हणतात, दुर्बळा मागता त्याच्या प्रवर्तला घाता. एखादा दुबळा मनुष्य आहे, दुर्बळ मनुष्य आहे, तो मनुष्य त्याच्या मालकाला मागतो, महाराज द्या द्या मालक द्या मालक, सारखा मागत राहतो, पण मालक काही देत नाही. तर तुकोबारा म्हणता तो दुर्बळ मनुष्य आहे, त्या मालकाच्या प्रवर्तला घाता. घाता म्हणजे या ठिकाणी त्याचा घात म्हणा किंवा त्याला शिवीगाळ म्हणा किंवा त्याची मानहानी म्हणा, तो त्या ठिकाणी जसा करतो देवा, त्याबद्दल तुका म्हणे नाही मज कळले ऐसे काही. मला आधी कळलं नाही देवा, तर देवा म्हणून मला तुम्ही माफ करा. मी तुमची सत्वाची हानी तुमची परीक्षा पाहिली, मला माफ करा. पुढे तुकोबारा म्हणतात, हे अभंगात सलगी करतात. पाहिजे ते आता प्रमाण प्रत्यक्ष, आली आणि साक्ष खरे खोटे. काय त्या दिवस उचिताचा आला, मागील जो केला श्रम होता. ठेवी लिखून करुणी संकेत, तया पाशी चित्त लागले से. जानसी गे माते लेकराचा लाड, नये पडो आड निष्ठुरता. तुका म्हणे आम्ही करावे वचन, तुम्हासी जतन करणे ते.
तुकोबाच देवाची सलगी करतात. तुकोबा म्हणतात, देवा मला प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे. तू दया सागर आहे, दयाचा सिंधू आहे. तुझी दया, मला ती दया करुणा देवा प्रत्यक्ष मला तिचा अनुभव आला पाहिजे. आली याची साक्ष खरे खोटे. तुम्ही जे दया सिंधू आहात, तुम्ही जे दया घन नाव ठेवून घेतलेलं आहे देवा, त्याचा अनुभव प्रत्यक्ष प्रमाण प्रत्यक्ष रूपाने मला आला पाहिजे देवा, असं तुकोबारा देवाला सलगी करतात. काय त्या दिवस उचिताचा आला, मागील जो केला श्रम होता. तुकोबा म्हणतात, मागील जो श्रम केला होता, मी तुझी जे भक्ती साधना अनुष्ठान तुझ्यासाठी जप जापते महाराज, काय संसाराच्या नावे घालून या शून्य, मुलाबाळांची तमा बाळगली नाही, पत्नीविषयी महाराज ममत्व बाळगलं नाही, घरादारावर मी तुळशीपत्र ठेवलं देवा, आणि मी जो श्रम केला त्या श्रमाचा मोबदला काय, ते श्रम एक केवलम. जसं एखादी माता भगिनी महाराज जसं मृतवत प्रसवत, जशी ती एखाद्या मेलेल्या बाळाला जन्म द्यावा, जशा तिच्या यातना शिल्लक राहतात देवा, तसा मी जो श्रम केलेला आहे तो श्रमच काय माझा, श्रम एक केवळ श्रमच माझा शिल्लक राहिलात का काय देवा, याचा अनुभव तुम्ही मला द्या. काय त्या दिवस उचिताचा आला, तुम्ही मला तो अनुभव कधी देणार देवा. तो दिवस अजून आलात का नाही देवा. जर आला नसेल तर देवाला खणकावून सांगा, देवा तो दिवस कधी येणार आहे, तुम्ही कधी माझ्यावर कृपा करणार, कधी मला दर्शन देणार, कधी माझ्यावर दया दाखवणार. तो अनुभव मला प्रत्यक्ष आला पाहिजे. जर नसीन आता तो दिवस उगवला तर कधी दिवस उगवणार आहे देवा. हे मला तुम्ही, देवाशी भांडण असल्यामुळे थोडंसं असं रागवून बोलतात देव. तुकोबा आहे देवाशी. तुकोबा म्हणतात, ठेवी येली खून करोनी संकेत, तयापासे चित्त लागले से. तुकोबा म्हणतात, हे देवा आधी म्हणे संकेत, आपलं ठरलं होतं की देवा तुझं माझं नाही भेद, मला हे माहीत आहे, पण मी भक्त तू देव ऐसे करी हे मला माहीत आहे, मीच होनी पांडवा करती माझी सेवा. पण या ठिकाणी तू स्वामी मी सेवक अशी आपण खून ठेवून आलो होतो. तुझी जी भक्ती आहे निर्दंब माझ्याच्यानं घडावं, तुमचं जे चिंतन आहे त्याच्यामध्ये महाराज एकदम निष्काम माझ्याच्यानं घडावं, अशी खून आपण करून आलो होतो देवा. तो संकेत आपण कबुली आपण करून आलो होतो देवा. पण आता काय करावं, मला लक्षात आलं देवा, तयापाशी चित्त लागले से, तुझं माझं नाही भेद. आधी आपले खून तू भक्त आनंद घेण्याकरता काय भक्तर्थम कल्पितम दैतम अद्वैतादपि सुंदरम, हे मला लक्षात आलं होतं देवा. पण मात्र आता ते खून आपण करून आलो होतो, तो संकेत आपण करून आलो होतो देवा. पण आता काय असते, बाबा सांगतात, मांजर कुठूनही जरी पडलं तरी ते 4 पायावर पडते, कारण त्याचा मणका मोडला की संपलं मांजराचं. तसं तुकोबारा जिथून मूळ आले होते, तसं तुकोबारा म्हणतात, ते जे माझं मूळ होतं त्याच्या ठिकाणी आता माझं चित्त लागलेलं आहे. तुकोबा म्हणतात, जानसी गे माते लेकराचा लाड, नये पडवाड निष्ठुरता. जानसी गे माये, हे विठाई, हे माझे माऊली पांडुरंगे, हे आई, लेकराचा लाड, मला तू लाड कौतुक कर गाई. तुकोबा म्हणतात, नये पडवाड निष्ठुरता. तुझ्या आणि माझ्या प्रेमामध्ये, तुझ्या माझ्या भक्तीमध्ये देवा तू माझ्यावर दया करशील, माझ्यावर कृपा करशील. त्या कृपेमध्ये, त्या दयेमध्ये निष्ठुरता निर्दयता येऊ देऊ नका देवा. तुम्ही माझा लाड करा, तुम्ही माझ्यावर प्रेम करा देवा, तुम्ही माझं लाड कौतुक करा. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही करावे वचन, तुम्हासी जतन करणे ते. तुका म्हणे आम्ही करावे वचन, देवा तुला आम्ही मागावं, आम्ही तुला मागण्याचे वचन करावेत. पण देवा तुम्ही एक काम करा म्हणे, तुम्हासी जतन तुम्हासी करणे ते मी जे तुम्हाला मागणी मागितली त्याचं जतन करणं तुमचं काम आहे, असं तुकोबारा देवाला सांगतात. आता या अभंगामध्ये उपदेश करतात, पडिला प्रसंग कामी ऐसा नेने, संकल्पते मने जिरवले, चेष्टविले तरी सांगावे कारण, भक्ती ते जीवन करावया. लावनिया दृष्टी घातली सामोरी, बैसली जिवारी डसोन ते. तुका म्हणे जीवा लाविला तो चाळा, करावे गोपाळा शीघ्रदान.
तुकोबारा म्हणतात, देवा हा प्रसंग माझ्यावर का ओढवला, माझ्यावर का प्रसंग ओढवला देवा, का मी ऐसे नेने, मी का नेनत नाही. संकल्पते म्हणे देवा मी तुम्हाला मागणी मागितली, माझ्यावर जे संकटाचा प्रसंग आला का मी नेणे. ऐसा जो प्रसंग आहे देवा माझ्यावर का पडलेला आहे. मी अनंत संकल्प केलेले आहेत देवा, अनंत संकल्प केलेले आहेत, ते मनामध्ये केलेले आहेत. कारण मन संकल्प विकल्पात्मकम मन, संकल्प आणि विकल्प करणारं जे मन आहे त्या मनामध्ये मी अनंत संकल्प केलेले आहेत देवा. पण काय करावं, ते संकल्प आता माझे पुरे होत नाहीत, म्हणून मी देवा ते मनातल्या मनातच जिरवून टाकलेले आहेत. असा प्रसंग माझ्यावर का ओढवला. तुकोबा देवाशी सांगता, देवा चेष्टविले तरी सांगावे कारण, भक्ती ते जीवन करावं. या महाराज तसं तर आपली भक्ती किंवा आपण केलेली साधना किंवा आपण केलेला दुसऱ्यावर उपकार तर कधी बोलायला नको असते, बोलू नये. पण काय करावं देवा म्हणे. तुकोबा म्हणतात, अरे देवा मी जे काही चेष्टा केलेली आहे, जे माझ्या प्रत्येक इंद्रियानं महाराज, हातानं पायानं डोळ्यानं प्रत्येक क्रिया, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे काना माझे विठोबाचे गुण. काय महाराज म्हणा, ते मी सर्व इंद्रियांना महाराज, ते जे माझी जे इंद्रियाची प्रत्येक क्रिया आहे ते क्रिया मी तुझ्या माझं जीवन भक्तिमय करावं. प्रत्येक क्रिया मी करतो महाराज, प्रत्येक इंद्रियानं जे क्रिया करतो ते क्रिया कशासाठी करतो, तर माझं जीवन हे भक्तिमय व्हावं, माझ्या जीवनाला माझं जीवन भक्तिप्रधान व्हावं, मी सर्व जीवन माझं भक्तिमय व्हावं, एवढ्याकरता देवा मी ही क्रिया करतो. पण आता तुला काय तरी सांगावे, कारण हेच कारण तुला पण मी सांगतो की माझ्या प्रत्येक काय महाराज इंद्रियाच काय फक्त पोटाचाच आहार नसते महाराज, सर्व इंद्रियाचा आहार आहे. डोळ्याने चांगलं पाहावं, कानाने चांगलं ऐकावं, ग्राम्य गीतम न सुनिया, बाबा म्हणतात कानानं चांगलं ऐकावं, डोळ्याने महाराज चांगलं बघावं, पायानं चालतं, गमन क्रिया महाराज अतिशय शुद्ध सात्विक, काय आता बराच विचार असतो तो. तर तुकोबा म्हणतात, मी प्रत्येक माझ्या इंद्रियाची चेष्टा माझं जीवन भक्तिप्रधान व्हावं एवढ्याकरता केलेली आहे. लावण्या दृष्टी घातली सामोरी, बैसले जिवारी डसोन ते. तुकोबा म्हणतात, लावण्या दृष्टी घातली समी देवा, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. तुझं रूप काय सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तुला सारखं मला बघायला. माझी जी दृष्टी आहे देवा, माझ्या दृष्टीचा विषय एक परमात्माच केलेला आहे आणि ते तुलाच पाहायला लागलेले आहे. तुकोबा म्हणतात, बैसली जिवारी डसोन ते. माझं जे हृदय आहे डसोन म्हणजे ठसून राहिलेलं आहे देवा, माझ्या अंतरंगामध्ये जडून राहिलेलं आहे. काय जडून राहिलेलं आहे, तुझं रूप काय चांगले रूप, गोमटे रूप, चांगले नाम गोमटे रूप, निवती डोळे हरती पा करी. तुकोबारा म्हणतात, माझ्या दृष्टीला एकच काम मी केलेलं आहे, आता माझ्या जडले लोचन पायी स्थिरावले मन. तुका म्हणे जीवा लाविला तो चाळा, करावे गोपाळा शीघ्रदान. हे गोपाळा, या ठिकाणी भगवान परमात्म्याला गोपाळ असं तुकोबारा म्हणतात. गो शब्दाचे 4 अर्थ बाबा सांगतात. गोनाम इंद्रिय, गोनाम गायः, गोनाम वेदः, गोनाम पृथ्वी. असा तू इंद्रियाचा ईश असणारा देवा, तुका म्हणे जीवा लाविला तो चाळा. मी आता हे गोपाळा माझ्या मनाला, माझ्या जीवाला, माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्या नावाचा मी ध्यास छंद घेतलेला आहे. आणि देवा एक काम करा गोपाळा, तुम्ही मला आता शीघ्र दान द्यावे, लवकरात लवकर त्वरित. आता मी माझ्या अंतरंगामध्ये तुझ्याविषयी, तुझ्या भक्तीविषयी, तुझ्या नामाविषयी मी छंद घेतलेला, तुझ्या रूपाविषयी. तर देवा आता हे दान तुम्ही मला लवकर द्या, असं तुकोबाराय सांगतात. मागील विसर होईल सकळ, केली तळमळ दुःखाची ते. दोहीचे ऐक्य घाली गडसंधी, शिरावली बुद्धी पाया पासे. आहाच या केलो देह परिचारे, तुमचे ते खरे वाटो नये. तुका म्हणे व्हावे लवकरी उदार, मी आहे सादर प्रतिग्रहा. या ठिकाणी तुकोबारा अभंगामध्ये उपदेश करतात.
तुकोबा म्हणतात केली तळमळ दुःखाची ते. मी जे तळमळ आहे तुकोबा म्हणतात, जे काळजी केलेली आहे या संसाराची, मी काळजी केलेली आहे. माझ्या मुलाबाळाचं, माझ्या पत्नीचं, माझ्या वर्षभर आम्ही काय खावं, काय राहावं, कसं जगावं, हे जे मी संसाराची तळमळ केली होती. आता तुकोबा म्हणतात आता मी तुझ्या भक्तीला, तुझ्या नामसाधनेला लागल्यामुळे मागील विसर होईल सकळं. मी या मारा संसाराची चिंता करत होतो, पण आता मी त्या संसाररूपी त्याचा मी त्याग केलेला आहे. आणि देवा मी या संसाराची काय काळजी करतात माणसं महाराज, काय करू, कसं करू, कसं होतं, कसं झालं महाराज, खूप भयंकर तळमळ. ज्ञानोबाराय म्हणता सायासे करेशी प्रपंच दिननिसी. या संसार महाराज, हा संसार काय बराच विचार आहे, माझा संसार कसा कडेला जाईल. गुरुदेव मारुतीबाबा म्हणतात अरे रावणाचा कडेला गेला नाही, तुझा काय जाणार. या संसाराविषयी मला तळमळ लागली होती. पण जसं महाराज एखाद्या माता भगिनीचा आधी विवाह झालेला आहे आणि नंतर काहीतरी तिचा घटस्फोट झाल्यानंतर परत तिचा विवाह झाला, त्यानंतर जशी ती पहिल्या आपल्या पतीला, आपल्या मुलाबाळांना, सासू सासऱ्यांना जशी विसरते, त्या पद्धतीने मी या संसाराचा त्याग केला तुकोबाराय म्हणतात. आणि आता मी तुझ्याशी मी निवृत्ती मार्गाला लागल्यामुळे जो मागचा संसार आहे त्या संसाराविषयी केलेली मी तळमळ, ते सर्व त्याचा मला विसर होईल असं तुकोबाराय म्हणतात. दुःखाची ते दोहीचे ऐक्य घाली गडसंधी, शिरावली बुद्धी पायापासी. तुकोबाराय म्हणतात हे जे संसार आहे, हे जे बुद्धी आहे, हे माणसाला संसाराला परत परत जन्म मरणाला आणणारी आहे. वासना, कर्म, संस्कार यामुळे परत तुम्हाला आम्हाला जन्म भेटतात. तुकोबाराय म्हणतात हा जो संसार आहे, हे जे महाराज बुद्धी आहे, हे बुद्धी तुम्हाला आम्हाला जन्म काय मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. विषयासक्त मन महाराज जन्माला कारणीभूत आहे आणि निर्विषयक मन महाराज हे मुक्तीला कारणीभूत आहे. म्हणून तुकोबा म्हणतात आता जी बुद्धी आहे परत परत जन्माला आणणारी जी बुद्धी आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. असं परत परत महाराज हे मन बुद्धी हा संसार परत मला जन्माला आणणारा जो संसार आहे, तुकोबाराय म्हणतात ते जे बुद्धी आहे, निश्चयात्मिका बुद्धी ही, ते बुद्धीच महाराज तुझ्या पायापाशी स्थिरावलेली आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परान अहर्निशी. तद्बुद्धयस तदात मानस महाराज, या बुद्धीचा आता माझा पूर्ण निश्चय झाला देवा, आता हे तुझ्या पायापाशी स्थिरावलेली आहे. बाबा सांगतात महाराज जसा तो कोळी असतो, तो कोळी महाराज जाळं अंतरतो, पण शहाणा मासा आहे, तो शहाणा मासा त्या कोळ्याच्या पायाजवळ जातो आणि त्यामुळे महाराज तो त्या ठिकाणी त्या जाळ्यातून वाचतो. तसं हे मायारूपी जाळं, जन्म मरण येणारं जे जाळं आहे महाराज, जन्म मरण येणारं जे जाळं आहे, माझी जे बुद्धी आहे तुझ्या पायापाशी स्थिरावलेली आहे. आहाच या केलो देह परिचारे, तुमचे ते खरे वाटो नये. तुकोबाराय म्हणतात वरवर आता बराच विचार आहे. देह परिचारे, मी देहाच्या सेवेने महाराज हब पण होता, तो देहभप होता. देहाचा पारायण मी तुकोबाराय म्हणतात मी आधी हब पण नव्हतो, मी देहभप होतो, देहाचा भक्त पारायण होतो महाराज. काय अंजन भंजन, काय भयानक महाराज, भयानक चाललेलं आहे जगामध्ये. रात्री 2 वाजता जरी तुम्ही रेस्टॉरंट्समध्ये जर उभे थांबले तरी गर्दी महाराज जेवणाची. बराच विचार आहे, देहाचं अंजन भंजन चाललेलं आहे महाराज. तुकोबाराय म्हणतात मी या देहाचं अंजन भंजन केलेलं आहे. देहपरिचार, देहाविषयीच महाराज मी देहालाच देहखंडाना महात्मा. एखाद्या वेळेस तुकोबाराय म्हणतात मी या आता कालच महाराज संदीप महाराजांनी सांगितलं, हे तुमचा आमचा पक्ष घेऊन महाराज तुकोबाराय बोलतात. तुकोबारायांनी देहाची सेवा केलेली आहे असा बिलकुलही भाग नाही. तुकोबाराय म्हणतात मी वरवर भक्ती केली, दांभिक भक्ती केली. दंबे करू भक्ती सोंगदाव जना, अंतरी भावना वेगळाल. महाराज तुकोबांधा दंबे पोटवरी मानिजन परिस्वहित दिशेची ना. तुकोबाराय मी वरवर भक्ती केलेली आहे तुकोबाराय देवाला सांगतात. पण देवा खरोखर काय महाराज तुकोबारायची काय नम्र. तुकोबा म्हणतात देवा मला माहीत आहे मी वरवर भक्ती केलेली आहे, दांभिक भक्ती केलेली आहे, याचं फळ मला भेटायलाच नको हेही मला माहीत आहे. पण तुकोबाराय म्हणतात
असं मला तुम्ही फळ द्यायला नाही पाहिजे, पण तुमचे ते खरे पण वाटो नये. मला देव का फळ मिळत नाही? माऊली सांगतात, मनुष्यानं योग्यता आली की महाराज आपोआप पहिल्यांदा योग्य व्हावं, त्या लायकीचं व्हावं. लायकी आल्यानंतर महाराज पुढची गोष्ट फळ तुम्हाला आम्हाला मिळत असते. तुकोबाराय म्हणतात, देवा खरोखरच आहे, मी दांभिक होतो, बरोबर भक्ती करत होतो, मी देहभप झालो असल्यामुळे देवा मी आधी तुम्ही कृपण आहात, तुम्ही दया सिंधू नाहीत. संतांनी तुमचं वर्णन केलेलं आहे, चुकीचं केलेलं आहे. मी तुम्हाला आधी कृपण समजत होतो महाराज. तो अर्जुन नाही का महाराज, त्या 11व्यामध्ये सांगतो ना, अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात प्रणयेन वापी. बराच विचार आहे. तो अर्जुन म्हणतो, देवा आधी मी तुला माझा मेवणा समजत होतो, आधी महाराज मी तुला आत्याचा मुलगा समजत होतो, मी तुला काय बराच विचार महाराज अर्जुनानं देवा त्या ठिकाणी केलेला आहे. पण देवा यया कौरवाच्या घरा शिष्टाई धाडीलाशी दातारा ऐसा वनजेसाठी जगेश्वरा विकलासी आम्ही. पण आज मला कळालं देवा तू कृपण नाहीस, तू जो आहेस तू महान शक्तिशाली आहे. तसं देव तुकोबाराय म्हणतात, देवा आधी मी तुला कृपण समजत होतो, पण याचं महाराज असं असतंय, पहिल्यांदा आपण आपली काय योग्यता आहे, आपली काय लायकी आहे हे आपण जाणली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, मी दांभिक वरवर भक्ती करत होतो, देहाचं मी पोषण करत होतो, हे माझं लक्षात आलं आणि आणखीन तुलाच कृपण म्हणत होतो. देवा बरोबर नाही झालं. तुका म्हणे, देवा पण आता काय असते, तुका म्हणे व्हावे लवकरी उदार, मी आहे सादर प्रतिग्रहा. तुकोबाराय महाराज वातावरण तयार करतात. पहिल्यांदा वातावरणाला महत्त्व आहे. संप्रदायामध्ये वातावरण खूप कमी आहे, म्हणून मागे यावं आपण. इथं वातावरणाची गरज नाही. तुकोबाराय पहिल्यांदा वातावरण तयार करतात की मी तुला कृपण समजत होतो देवा, आणि मी देहाचं रंजन भंजन करणारा होतो, माझी भक्ती बरोबर होती. पण देवा तुम्ही आता एक काम करा म्हणे, तुका म्हणे व्हावा लवकरी उदार, तुम्ही लवकरात लवकर उदार व्हा. मी आहे सादर प्रतिग्रहा, मी जे आहे तुमची कृपा माझ्यावर व्हावं, तुम्ही लवकरात लवकर उदार व्हावं. मी उत्सुक आहे देवा, मी आतुर आहे देवा, मी दान घेण्याविषयी आतुर आहे. तुकोबारायांना तुम्ही लवकर उदार व्हा असं तुकोबाराय देवाशी सांगतात. पुढे तुकोबाराय देवाशी सलगी करतात, वाढवावा पुढे अनेक प्रकार, एकचिते फार रुची नेदी, नीच नवे लेने देहा हा पवाडा, पालट रोकडावरावरी, दिशे शोभिवंत सेवेने सेवक, स्वामीची ते लोकत्रयी कीर्ती, तुका म्हणे आजी पाववा संतोष, करोनी कीर्ती घोष नाचईन. तुकोबारांता वाढवावा पुढे अनेक प्रकार. तुकोबारांता देवा एक काम करा म्हणे, देवा मी तुझ्या नाम साधनेला लागलेला आहे, तुझ्या भक्तीला लागलेला आहे देवा, पण तो जो प्रकार आहे एकच एक प्रकार, तो प्रकार माझा वाढवा देवा म्हणे. तो देवा तो प्रकार वाढवा, नुसतं नामसाधनामध्ये मला ठेवू नका. नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संतजनी. संताकडे तुकोबाराय तिथं मागणी मागतात. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवन अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. देवा तुका म्हणे काय, हे जर भक्ती तुम्ही मला दिली तर तुम्ही मला एवढ्या नामामध्ये ठेवू नका, तर मला वेगवेगळ्या साधनामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकार मला तुम्ही प्राप्त करून द्या. एकची ते फार रुची नेदी, एकच एक महाराज ते रुची, माणसाला गोडी आनंद त्या गोष्टीचा येत नसतो. जसं एकच एक पक्वान्न रोज जर खाल्लं महाराज, वारकऱ्याला जिलेबीचा खूप कंटाळा महाराज, कारण जिलेबी रोज रोज असली त्याच्याविषयी जसा कंटाळा येतो तसा देवा आज आहे का जिलेबी तसं महाराज तुकोबा म्हणतात, जसं ते एखादा पदार्थ रुचीला येत नाही. काय गुलाबजाम आहेत का? वा वा. सुरुवातला महाराज गुलाबजामनी चक्क्यासाठी 4-4 किलोमीटर जात होतो आम्ही 2002, 3, 4, 5 विचारायची सोय नाही. गुलाबजामुन खायचे, तिकडे चक्का दिसला, चक्का येत नाही, ते पूर्वीचा काळ चांगला असतं आणि अवघड होतं महाराज. मी ज्यावेळेस देऊच्या वारीला जायचो, माऊली डोंगरावर होते मोठे माऊली देऊला वारीला आले की तिथं नेमका भातन शिरा असायचा आपल्या जुन्या संस्थेमध्ये देऊला. माऊली महाराज एवढे ती शिरा खायची. मी म्हणून माऊली हा शिरा आम्हाला पाव वाटत नाही, तुम्ही मी ज्यावेळेस डोंगरावर गेलो त्यावेळेस मला शिऱ्याचं महत्त्व कळालं
तसं तुकोबाराय म्हणतात एकच ते फार रुचीने आनंद देत नाही. तुकोबाराय एक दृष्टांत सांगतात. नीच नवे लेणे देहा पवाडा पालट रोकडावरावरे. तुकोबाराय म्हणतात नीच नवे लेणे, जे नित्य आहे, जे अलंकार आहेत ते लेणे हा पवाडा. तुकोबाराय म्हणतात एकच एक अलंकार, अलंकारानं माणसं अलंकरोती ती अलंकारा, शरीराला सुशोभित करतात ते अलंकार महाराज. ते अलंकार एक एक अलंकार घातल्यानं जमत नाही महाराज. रोज रोज वेगळे अलंकार घेऊन या शरीराला महाराज सुशोभित करावं लागतं. अलंकार बघायचे असले तर मग चातुर्मासात नवरात्रामध्ये पहिल्या दिवशीचा अलंकार 2 क्विंटल सोनं आहे म्हणतात त्या पांडुरंगाला महाराज. असं ऐकलं बरं, किती आहे आपल्याला काही सांगता येत नाही. पण काय अलंकार महाराज. तसं महाराज मग आज घातलेला अलंकार दुसऱ्या दिवशी देव, आता ते तर वेगळं आहे महाराज. अलंकारामुळे देवाला शोभा नाही, तर देवामुळे अलंकाराला शोभा आहे. पण इथं माणसं काय महाराज, माणसं महाराज खूप खूप रंगवण्याचे प्रयत्न वेगवेगळं आपल्याला. आता किती निघाले महाराज. आता ते सोन काय तो एवढं सोनं घालतात लोक. आता काय त्याला गोल्ड मॅन म्हणतात. गोल्ड मॅन काय गोल्ड मॅन आहे ना, तसं तुकोबार आणतात. नीच नवे लेणे, तसं मी या शरीराला नवीन नवीन लेण्याने अलंकाराने आधी सुशोभित करतो. पालट रोकडावरावरी, हे जे वर अलंकार आहेत ते वरचे वर आहेत तुकोबाराय म्हणतात. मी या देहाला शरीराला वेगवेगळे अलंकार घालून मी या देहाला सुशोभित करतो. दिशे शोभिवंत सेवक सेवेने, स्वामीचे ते लोकत्रयी कीर्ती. तुकोबा म्हणतात सेवक सेवेने शोभिवंत दिशे. जो सेवक आहे महाराज तो सेवेनं, सेवा म्हणजे एक एकच नाही महाराज, वेगवेगळे सेवेनं जसा तो शोभिवंत दिसतो तुकोबाराय म्हणतात. स्वामीचे ते कीर्ती लोकत्रयी, त्या स्वामीची त्या मालकाची कीर्ती तिन्ही लोकांमध्ये तुकोबाराय होतो म्हणतात. कारण त्या सेवकाने वेगवेगळ्या सेवा त्याच्याकडे दिल्या, नंतर जसे तो शोभिवंत होतो आणि त्याचबरोबर त्या मालकाची कीर्ती तिन्ही लोकांमध्ये होते तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे आजी पाववा संतोष, करुणी कीर्ती घोष नाचईन. तुकोबाराय म्हणतात आज मला तुम्ही समाधानाला प्राप्त करून द्या देवा, मला संतोष प्राप्त करून द्या. आज जर मला संतोष समाधान प्राप्त झालं तर मी देवा तुमची जी कीर्ती आहे, तुमचे जे पुराणांनी पवाडे गायलेले आहेत देवा, ते कीर्तीचा घोष करून मी गाये नाचे उडे आपुलिया छंदे. मी नाचण्याचा प्रयत्न तुकोबाराय करीन देवा. तुझी कीर्तीचा घोष, तुझा कीर्तीचा डांगोरा, पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळा सिदारारा. तुका म्हणे करा काय जय जयकार आनंदे, मी घोष करील महाराज आणि तुझ्या कीर्तीमध्ये मी नाचेल तुकोबाराय सांगतात. हा पुढचा अभंग स्थितीपर आहे. तुकोबाराय म्हणता शोभा आणि कृपा मातेची समान, विभाग जतन करून ठेवी. क्षणभंगुर ते उपजले चिंता, खरी अखंडिता आवडीची. शिको जाणे ते गोमटियासाठी, लोभे नाही तुटी निशेषी. अवघेची मिथ्या समयारते, देता ते उचिते काय जाणे. न करी अवेर गाजू निधी कोणा, भेडसावी ताना धावू आला. तुका म्हणे करी जीवासी जतन, दचको निमन जवळी आणि. तुकोबाराय महाराज या ठिकाणी खूपच महत्त्वाचा अभंग आहे. जशी ती आई माती, तुकोबाराय म्हणतात शोभा आणि कृपा, जो राग आणि जे कृपा हे मातेची समान, विभाग जतन करून ठेवी. आपल्या अंतरंगामध्ये ती जी आई आहे, माता माऊली आहे, ती आपल्या अंतरंगामध्ये त्या बाळकाचे विषयी राग आणि त्या बाळकाचे विषयी प्रेम दोन्ही भाव मनामध्ये ठेवते. बाळ जर चुकला महाराज तर त्याला दंड ती केल्याशिवाय राहत नाही. काय मातीच्या जरी दंड करत असला तरी मातीच्या कोपी स्नेहातले ज्ञानोबाराय म्हणतात, ठेकुले स्नेहाती. ती आई महाराज त्या मुलाला दंड देताना तिच्या अंतरंगामध्ये क्रोध असतो आणि ज्यावेळेस महाराज ते त्याची जर चांगली कृती घडली तर त्याच्याविषयी तुकोबाराय म्हणतात प्रेम उत्पन्न होते. आणि महाराज हे ठेवावं लागतं. जर आईनं नुसतं बाळा प्रेम केलं तर ते मुलं बिघडतच असतात महाराज. म्हणून आईजवळ दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत, राजाजवळ दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत. तसं तुकोबाराय म्हणतात ती आई जर चुकला तर त्याला महाराज त्याला काय म्हणतात त्याला सजा दिल्याशिवाय राहत नाही. आणि जर नाही चुकला चांगली क्रिया केली तर आई त्या ठिकाणी त्याच्या आईच्या अंतरंगामध्ये दोन्ही गोष्टी असतात, ती अंतरंगामध्ये जतन करून ठेवते.
क्षणभंगुर ते उपजली चिंता खरी अखंडिता आवडीची. महाराज त्या आईला बाळाची चिंता होते. बाबा सांगतात भगवान परमात्म्याच्या खोड्या ज्या वेळेस महाराज त्या मथुरी आपल्या गोकुळामध्ये वाढल्या महाराज, त्यावेळेस दोघं नंदबाबा आणि यशोदेनं संवाद केला. गुरुदेव डॉक्टर बाबा म्हणतात नवरा बायकोचा संवाद हा एकांतामध्ये असला पाहिजे. मुलाचे लक्षणं बरे दिसत नाहीत, मुलीचे लक्षणं बरे दिसत नाहीत, मग महाराज माझा मुलगा बिघडता. महाराज आईनं लक्ष ठेवावं महाराज. आज भयानक स्थिती आहे. आईवडिलांचं मुलाकडे लक्ष नाही महाराज. नुसते दोघंही वडील नाही महाराज. ड्युटीवर गेल्यानंतर त्या मुलाचं काय. परवाच्या दिवशी बाबाकडे एक मुलगा आला होता महाराज. ते आई म्हणे बाबा हा 10वीला गावला नेलं त्याला आम्ही आणि हा त्या मुलाच्या वाईट संगतीमध्ये बिघडला महाराज. बाबांनी त्याला समजून सांगितलं तू आता निश्चित कल्याणच झालं त्याचं म्हणा. कारण महाराज सांगू काय खरेच नाथ महाराज आहेत बाबा आपले महाराज. तर बाबांनी त्याला नुसतं असं समजावून सांगितलं महाराज. झालं त्याचं जीवन फलिद्रूप झालं. तसं तुकोबाराय म्हणतात त्या आईला माझा बाळ बिघडेल काय, माझ्या काय त्याची चिंता वाटते. पण खरी अखंडिता आवडीची, तिच्याविषयी तिला चिंती वाटते. त्याच्याविषयी तिच्या मनात क्रोध येतो. त्याला सजाही देते. पण मात्र तुकोबा राहतात तिची जी आवड आहे ती आवड महाराज मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती ऐसी कळवळ्याची जाती करी लावावी न प्रीती. ऐशी कळवळ्याची जात तुकोबाराय म्हणतात तिच्या अंतरंगामध्ये जी आवड आहे ती आवड अखंडित राहते. शिकू जाणते गोमटियासाठी लोभे नाही तुटी निष्ठेशी. तुकोबा म्हणतात शिकवू जाणते गोमटियासाठी. त्या बाळाला ती समजावून सांगते महाराज, शिकवते की बाबा हे चांगलं नाही आहे, तुझं भलं व्हावं, तुझं कल्याण व्हावं, तू एक मान्यवर मनुष्य व्हावा, तू एक हरिभक्त व्हावा, तुझं 4 चौकामध्ये नाव असावं, तुझं कल्याण व्हावं महाराज. त्या मुलाला ती समजावून सांगते बाळा असं वागणं बरं नाही बाबा, असं वागू नको, ज्येष्ठांचा मान ठेवावा, मोठ्यांना नमस्कार करावं, अभिवादन जर केलं तर 4 गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. संतांची देवदर्शनाला रोज जावं, रोज हरिपाठाला जावं, महाराजांच्या पाठाला जावं, असं ती आई त्या बाळाला त्याचं कल्याण व्हावं म्हणून शिकवते महाराज. पण तिच्या अंतरंगामध्ये नाही तुटी निष्ठेची तुटी नाही महाराज. काय तुटी नाही तर लोभाची तुटी नाही तुकोबाराय आणतात. तिच्या अंतरंगामध्ये जो लोभ आहे तो लोभाची महाराज तिच्या अंतरंगामध्ये कधीच तुटवडा पडत नाही. अवघेची मिथ्या समयारते देता ते उचिते काय जाणे. महाराज खूप महत्त्वाचं चरण तुकोबाराय म्हणतात. शास्त्रामध्ये 3 महाराज हट्ट सांगितले, बाळ हट्ट, श्री हट्ट आणि राजहट्ट. पण तो जो बाळ महाराज जे अनावश्यक वस्तू मागायला लागला आई त्याला ती देत नाही महाराज, देऊ नाही महाराज आई वडिलांनी. मुलगा जर लहान असेल तर मुलानं सायकलची मागणी मागली तर सायकल देऊ नये महाराज, पडेल तो, त्याचा हातपाय मोडेल. मुलाची जर लहान असेल तर त्याच्याजवळ महाराज 2 व्हीलर वगैरे देऊ नये, 4 व्हीलर तर देऊ नये. मुलगा जर असमंजस असेल महाराज तर त्याच्याकडे मोबाईल देऊ नये महाराज. या मोबाईलनं जेवढं वाटोळं केलं महाराज या भारत देशाचं तेवढं कोणच वाटोळं केलं नाही महाराज. या ऑनलाईनच्या नावाखाली तो कोरोनाच्या पासून सर्व महाराष्ट्रामध्ये नाही टोटली भारत देश महाराज बेलाईन झालेला. एवढं या भयानक या मोबाईलचं महाराज. मुलाला काही गरज 4थीतल्या 5वीतल्या 1लीला 2ऱ्या मुलाला काय गरज आहे महाराज त्या मोबाईलाची. काय त्याला काय कळते महाराज, काय कळते हे. असंच त्या पुण्याला बोलत होतो महाराज मी. मोबाईल असा आहे आमचा, मोबाईलचं त्यांनी लॉंग फॉर्म सांगला मोकाट बाईल असं ते म्हणत होते, मोबाईलचा लॉंग फॉर्म. असं मी तिथं सांगितलं पुण्याला. महाराज काय म्हणे तुम्ही काय म्हणे मागच राहिलेलं आहे म्हणे, हा मोबाईल म्हणजे हा आमचा गुरु आहे म्हणे महाराज. या मोबाईलमध्ये म्हणे आम्ही ब्रह्मा विष्णू महेश पाहतो, तुम्ही काय सांगायला लागले मोबाईलचं. म्हटलं कसं काय रे. त्याने एक श्लोकच म्हणून दाखवला माऊली. यूट्यूब विष्णू, व्हॉट्सअप ब्रह्मा, यूट्यूब विष्णू, फेसबुक देव महेश्वरा, नेट साक्षात परब्रह्म तस्मै मोबाईल नमो नमः. अरे बाप रे मिळा गप बस महाराज. हे आई वडिलांनी महाराज खूप जाणलं पाहिजे महाराज. मुलाच्या हिताचं काय अहिताचं काय. ते मुलगा महाराज किती जरी हट्टाला पेटला तर तुकोबाराय आणतात अवघेची मिथ्या, ते खोटं आहे.
त्या मुलाच्या त्या भिडेला बळी पडत नाहीत महाराज. आता भिडेला बळीच पळावं लागते महाराज, कारण प्रत्येकाला एक एकच आहे महाराज. 4 असले किती महाराज ते भिड असतं उद्या, किंवा किती हट्ट करू द्या. 4 असले तर काय मूल, एक मूल सुगंधी फुल, बराच विचार आहे. पहिले तर महाराज हम दो हमारे दो बरं आहे, कारण लोकसंख्या आपणच लोकसंख्या वाढवली ना पूर्ण भारतात. सर्वात जास्त महाराज सनातनी वैदिक हिंदू लोक सत्या पूर्ण जगाचा जर लोकसंख्येचा विचार केला सर्वात आपण कमी आहे. हम दो हमारे दो. आता त्याच्याही पुढे शान हम दो हमारा एक मूल सुगंधी फूल महाराज. त्याच्यात त्यांनी एक म्हण काढली, लव आणि कुश त्यांचा संसार खुश. रामाचंही सांगतात महाराज. मी म्हटलं बाबा रामाचं जाऊ दे, पण कृष्णाचं सांगणं रे बाळा. 16,108 एकीला 9 मुलं, एक मुलगी महाराज. एकीलाच नव्हतं फक्त महाराज जांबवंतीला. एवढा देवाचा कारोबार. तर महाराज एक मूल असल्यामुळं भयानक स्थिती झालेली आहे. ते मागील ते द्यावंच लागते महाराज मुलगा. पण ही आई खरी आहे. त्या मुलाला महाराज त्यानं किती जरी हट्टाला पेटला तर ते मिथ्या आहे. देता ते उचित काय जाणे, याचं कशामध्ये कल्याण आहे, याचं योग्य कशामध्ये आहे, हे ते आई जाणावं महाराज. प्रत्येक आई वडिलांनी महाराज. नुसतं आई मम्मी सेल्फी सेल्फी महाराज दिवसभर वाटोळं झालं महाराज. मुलं तर पूर्ण वाटोळं झालं महाराज. मुलांचं सर्व वाटोळं. दिवसभर जंगली रमी पे आवना महाराज. काय बाबांना काही माहीत नाही महाराज या गोष्टी. भयानक आहे. मग त्या मुलाचं काय महाराज कल्याण कशात आहे, उचित कशात आहे, ती आई जाणते महाराज. न करी अवेर गाजू नेदी कोणा. वा पुढे बघा महाराज. न करी अवेर गाजू नेदी कोणा, भेडसावी ताना हाऊआला. न करी अवेर. तुकोबाऱ्या म्हणतात ते त्याचा अवेर करत नाही महाराज. घरातल्या मुलांना काय असते बराच विचार आहे महाराज. आपणच जर महाराज बाळ्या केलं तर समोरचे लोक पण बाळ्या म्हणणार महाराज. आपण बाळासाहेब रावसाहेब असं महाराज बाबांची भाषा महाराज. काय माऊली पण आमची खूप सुंदर असं कावं बोललं पाहिजे महाराज. तर तुकोबा म्हणतात की ती न करी अवेर, त्या बाळाचा तिरस्कार उपेक्षा करत नाही. आणि गाजून येदी कोणा. तुकोबा म्हणतात दुसऱ्याला कोणाला छळे करू देत नाही महाराज. ती स्वतः त्या मुलाचा तिरस्कार करत नाही, त्याची उपेक्षा करत नाही, आणि कोणाचा त्रासही ती सहन करून घेऊ शकत नाही. भेळसावी ताना आला. जर महाराज तुकोबा म्हणतात ती जर मुलगा जर जास्त खोड्या करायला लागला, जास्त उन्हाळपणा करायला लागला, तर त्या बघ तो बागुल बाबा आला, नाही तर बघ ते बाबा आले तुला झोळीत घेऊन जातील. आम्ही लहान असताना महाराज आजी, आता आमची आजी, आता ते मला त्या शब्दाचा आता वाकळ गुंडी आहे म्हणे त्या खोलीत. वाकळ गुंडी. वाकळ म्हणजे ती वाकई गुंडी आमच्या वरळातली भाषा. वाकई गुंडी म्हणजे गोधळीत गुंडणारी ती स्त्री असं ते त्याचा लॉंग फॉर्म आता कळला मला. पण लहानपणी खूप त्या खोलीत पण जात नव्हतं महाराज आम्ही. भीती वाटायची महाराज. येऊन ती बघ तिकडे जाऊ नको. आता माझं नाव उमेश, उमशा म्हणायची महाराज. उमशा तिकडे जाऊ नको, वाकळ गुंडी आहे. तसं महाराज ही ती आई सांगते बाळा तू जर खोड्या केल्या, उन्हाळपणा केला, तर त्या ठिकाणी बागुलबॉय ती त्याला भीती घालवते. तुका म्हणे करी जीवाशी जतन, दचको निमन जवळी आणि. तुकोबाऱ्या म्हणतात महाराज, आणि अंगा जीवाची संपत्ती वेचोनी करी बाळाची पाळती, परी जीवे उभगणी स्थिती न पाहे माये. महाराज मातीच्या चित्ती बाळकाची व्याप्ती महाराज. आपला जीव महाराज तो जो खेळ दावी महाराज ते सोनयाचं करून ठेवी तुकोबारा. लळयाच्या बाळका किरटी घेऊ सोनी गवसनी करून स्नेहाची दिठी, खेळता पाठोपाठी माऊली धावे महाराज. जसं महाराज ती माऊली तुकोबारा म्हणतात. तुका म्हणे करी जीवाशी जतन. त्या बाळाला महाराज सांभाळ करते त्या बाळाचा. आणि दचकुनी मन. जसं महाराज त्या बाळाला तहान लागली, माझ्या बाळाला भूक लागली, जसं त्या आईला महाराज भूक लागते, काय याची भूक झाली का नाही, ज्ञानोबाऱ्या त्याचा बराच विचार करतात. त्या बाळकाची भूक महाराज त्या आईला जशी लागते, जसं महाराज तिच्या मनात काहीच नाही, नुसतं बाळकाचं महाराज बालक, माझ्या बाळक. तिला देव जर प्रसन्न झाला तरी महाराज ती म्हणेल की माझ्या बाळाला सुखी ठेव.
गुरुदेव मारुती बाबा सांगतात, महाराज आईचं काय महाराज. एक बाबा म्हणतात एक बाळंतपण महाराज क्रिटिकल म्हणजे जाऊ द्या संकटाचं बाळंतपण होतं महाराज. त्या पत्नीला विचारलं, हो ऐकता का, डॉक्टर म्हटले तुमचं हे बाळंतपण अतिशय कठीण आहे, त्याच्यामुळे याचा बाळ दगावू शकतो किंवा आई दगावू शकते, बोला तुम्हाला काय पाहिजे. ती व्यक्ती म्हटली, मला माझी पत्नी पाहिजे, बाळ गेला तरी चालेल. पण ज्यावेळेस महाराज हे डॉक्टर त्या आईला विचारतात त्यावेळेस ती बाई म्हणते, देव डॉक्टर साहेब माझा प्राण गेला तरी चालेल, माझ्या बाळकाला वाचवा. अशी महाराज ती आई तुकोबाराय म्हणतात ती दचकून महाराज तिच्या मनामध्ये नुसतं बाळ, मनामध्ये बाळाच विषयी महाराज तिचे घाबरून महाराज माझ्या बाळाला काही झालं असेल का, माझा बाळ पडला असेल का, तसं तशी ती राखण करते, रक्षण करते. पुढे तुकोबाराय सांगतात स्थितीवर अभंग आहे. संसाराचे धावे वेठी आवडी पोटी केवडी, हा गो जाता दगडसांची अंतरी हे संकल्प, लाज तेवढे नारायणी वाकडी वाणी पोरापे, तुका म्हणे बेशरमा वरी श्रमा पडी भरू. संसाराचे धावे वेठी महाराज तुकोबाराय म्हणतात आवडी पोटी केवडी, की या संसाराच्या धावे वेठी महाराज. हा जो संसार आहे अत्यंत कठीण महाराज, अतिशय तो मेहनत करण्यात तयार असतो. ज्ञानोबाराय म्हणतात सायासे करेसी प्रपंच दिननिसी. संसार महाराज इतका मेट्या कुट्यानं करतो, इतका मेहनतीनं करतो महाराज तुकोबाराय म्हणतात. याच्यावरून त्या संसाराविषयी त्याच्या मनामध्ये किती आवड आहे, त्याच्या अंतरंगामध्ये किती आवड आहे, त्याच्या मेहनतीवरून कळते. तेवढे लोक महाराज संसारात जेवढे कष्ट करतात तेवढे पारमार्थामध्ये आपण कष्ट करत नाही महाराज. शेतकऱ्याचे कष्ट महाराज भयावह आहेत, त्या मानानं आपले कष्ट त्यांचे शारीरिक बळ आहे महाराज, शारीरिक शक्ती आहे, त्याला शरीराचे कष्ट आहेत, पण आपले बुद्धीचे कष्ट आहेत. पण जसं महाराज शेतकरी ज्या पद्धतीनं कष्ट करतो त्याच पद्धतीनं महाराज आपणही आपल्या शरीराला बुद्धीला महाराज पिळा देऊन परमार्थामध्ये आपणही यशस्वी व्हायला पाहिजे. जसं तुकोबा म्हणतात आवडी पोटी केवडी, त्याच्या अंतरंगामध्ये या संसाराविषयी किती आवड आहे हे कळायला जाते. का तुकोबाराय दृष्टांत सांगतात, ग्राम्य दृष्टांत आहे. हागो जाता दगडसांची अंतरी हे संकल्प. तुकोबाराय म्हणतात तो बाथरूमला जरी बसला, संडासला जरी बसला तरी तिथं दगड उकरतो म्हणे. ते म्हणे का हो नारायण आपलं तुम्ही कसे काय दगड पाहता, इथं दगड कसे काय उकरता. ते म्हणे हो आमच्या नातवानं म्हणे घर बांधायला काढलं, मग घर बांधायला काढलं हो त्या बेसमेंटमध्ये त्या पायामध्ये दगड टाकायला नको का. आमचे गुरुदेव मारुती बाबा म्हणतात अरे तुझं घर मसनवटीत गेले म्हणे, तुझ्या गौऱ्या आता कशाला पाया बांधून काय ते काय मरो टेकले शरीर पाया बांधुनी. महाराज तुकोबाराय त्याचं शरीर मरायला लागलं, त्याच्या गौऱ्या महाराज तिकडे पेंडावर त्या मसनवट्यामध्ये गेल्या. पण त्या आणि टॉयलेटला जात असताना महाराज तिकडून 2 दगड घेऊन येतो आणि मनात संकल्प आहे आता आपलं घर झालं पाहिजे. पण आता आपलं घर महाराज परेही परते घर ते राहो निरंतर महाराज, वैकुंठ भुवनी घर केले हे तो विसरतो महाराज. लाज तेवढी नारायणी वाकडी वाणी पोरापे. तुकोबाराय म्हणतात नारायणाच्या भजनामध्ये त्याला लाज वाटायला लागते. नाही ऐकिले गाईले गीत तुकोबानं धरी लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा महाराज. या देवाच्या नामस्मरण देवाच्या भक्तीविषयी त्याला नारायणाविषयी लाज वाटायला लागली आणि वाकडी पोरापे आणि पोरायला महाराज शिव्या द्यायला लागला, हमरोळवर शिव्या द्यायला लागला. त्या शिव्या देत असताना वाकलं तोंड करत असताना महाराज त्याच्या अंतरंगामध्ये लाज कशी वाटत नाही. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे बेशरमा वरी श्रमा पडी भरू. हे बेशरम महाराज तुकोबारायच्या भयानक शिव्या आहेत महाराज. कारण काय ज्ञानोबारायच्या शब्द महाराज मूर्खाच्या शिवाय ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये, कारण 700 वर्षापूर्वीच्या लोकांची विचाराची लेवल तेवढी होती महाराज, विचाराची प्रगल्भता 750 वर्षापूर्वी तेवढी होती म्हणून मूर्ख शब्दावर काम भागलं. त्यानंतर नाथ महाराज आले महाराज, मग काय विचाराची सोय नाही. 300 वर्षात लोकांच्या बुद्धीचा स्तर घसरला महाराज. म्हणून मग ते काय माय गेली होती अशा बऱ्याच महाराज त्याचा अर्थ वेगळा आहे. पण नाथ महाराजांनी महाराज असं खणकावून सांगितलं. पण त्यानंतर तुकोबाराय आले, मग काय महाराज भीडच नाही. तुका म्हणजे भीड खोटी महाराज. तुकोबारायांनी महाराज आता एवढं बेशरमावरून थांबलेले आहेत, पण खूप शिव्या दिलेल्या आहेत. आधी गेलेली एक शिवी आपल्याला तुकोबारायांनी महाराज. कारण आणि आता तर महाराज
400 वर्ष झाले माणसाच्या बुद्धीचा स्तर. मग आता ते माऊली काय अवघड आहे, जाऊ दे. तुकोबाराय म्हणतात, लाज तेवढी नारायणी. आपलं तुका म्हणे, बेशरमा हे निर्लज्ज माणसा, केला श्रमा पडी भरू, केला श्रम पडी भरू महाराज. तू विशेष किंवा अधिक जो भर केलेला आहे, कारण या फळाला मला संसाराला फळही नाही आणि फुलं ना तुरंबिता महाराजाला फळही नाही फुलही नाही महाराज. हा संसार हे काय महाराज, हे झाड आहे, संसाररूपी झाड, याला फळही नाही फुलही नाही. म्हणून तू जो श्रम केला बेश्रमा, तो तुझा वायाला गेला. मी पुढे तुकोबाराय प्रेम कल देवाशी करतात. मी त्याशी अनन्य ती कोणासती, ऐसे तव चित्ती विचारावे. आहे तो विचार आपण यापासी, कळा बिंबायसी प्रतिबिंबी. शुभ शकून तो शुभ लावे, फळे पुढील ते कळे अनुभवे. तुका म्हणे माझा असेला आठव, तैसा माझा भाव तुझ्या पायी. तुकोबाराय म्हणतात, मी त्याशी अनन्य, मी त्या देवाशी भांडतो, मी त्या देवाशी अनन्य आहे. पण ती कोणा असती, मी त्या देवाला अनन्य. कारण महाराज मी गीतेचे ज्ञानेश्वरीचे 1000 पारायण डोंगरावर केलेले आहेत. अनन्याश्चिंतयंतो माम, जो मज होय अनन्य शरण महाराज. मी त्या देवाला अनन्य झालेला आहे, पण हा देव कोणाला अनन्य आहे हे मला कळत नाही. ऐशे तव चित्ती विचारावे. मी या देवाला अनन्य झालेला आहे, पण हा देव कोणाला अनन्य आहे मला निश्चित सांगता येत नाही. आहे तो विचार आपण यापासी, कळा बिंबा ऐशी प्रति. मी विचार केला. तुकोबाराय म्हणतात, इथं दृष्टांत तुकोबाराय सांगतात, आहे तो विचार आपण यापासी. मी या देवाला अनन्य शरण गेलो, मी या देवाचा एक आपला अनन्य झालेला आहे, हा विचार माझ्यापाशी आहे. पण तुकोबाराय म्हणतात, मी याचा विचार केल्यानंतर एक दृष्टांत दिला, कळा बिंबायशी प्रतिबिंबी. तुकोबाराय म्हणतात, त्या आरशामध्ये कळा जे तेज जे रूप आहे ते बिंबाचंच असते. बिंबाचं जे तेज आहे ते प्रतिबिंबामध्ये आहे, असं तुकोबाराय सांगतात. हाच विचार महाराज 2 महिने झाले आपण श्रवण करत आहोत. महाराज काय अभूतपूर्व चिंतन महाराज, अभूतपूर्व. काय त्या चिंतनाला पारावर आले नाही महाराज, काय अगाध चिंतन महाराज. आणि त्यामध्ये बिंब प्रतिबिंबवाद बाबांनी खूप सांगितलं महाराज आपल्याला. तुकोबाराय म्हणतात, शुभ शकून तो शुभ लाभे कफळे, पुढील ते कळे अनुभवे. तुकोबारांना जो शुभ शकून आहे तर शुभ लाभे फळे. शुभ शकून कशानं झाला समजावं, तर शुभ लाभ प्राप्त झाल्यानंतर. गुरुदेव वैद्य बाबा सांगायचे, मांजर आळवी गेली म्हणे, चल मागे हे गाडी. ते म्हणे, अरे या मांजरीनं म्हणे आपल्याला अपशकून केला. बाबा म्हणे, तुला खेटरच फेकून मारतो म्हणे. म्हणे तुला शकून नाही झाला, त्या मांजरीला तुझा शकून झाला. असं वैद्यराज सांगायचे. बाबा तसं म्हणतात, तुकोबा म्हणतात, शुभ शकून तो कधी शुभ लाभ झाला तर तो शुभ शकून फडला असं समजतो. पुढील ते कळे, त्याचा अनुभव कधी येईल तर तो शुभ शकून शुभ त्याचा लाभ झाला तर तो मला अनुभव आला असं मी समजेल. तुका म्हणे माझा शेला आठव, तैसा माझा भाव तुझ्या पायी. तुकोबार तैसा माझा भाव, मी देवा माझा भाव. कारण भावे न देव कलया नरेंद्र हा. महाराज तुका म्हणे भाव काय, देव महाराज भावाचा भुकेलेला आहे न. काय भाव, भावाची कारण भावाशी कारण, त्या देवाला भाव पाहिजे. मग मी तुका माझा जो तुझ्या ठिकाणी जो भाव आहे, तुझा भाव आहे का नाही याचा मला काय. तुकोबार आहे काय, देवाचं महाराज ब्रीद आहे. हे यथामाम प्रपद्यंते. जसं महाराज माझा तुझ्या ठिकाणी भाव आहे तसा तुझाही माझ्या ठिकाणी भाव माझा आठव देवा तू ठेवावा, असं तुकोबार आहे. खूप महाराज देवाशी प्रेम कल करतात. पुढे सांगतात, बहु कृपावंते माझी माय बापे, मी माझ्या संकल्पे अंतरलो, संचिताने नाही चुको दिली वाट, लावली अदट मज सवे. आता मी रुसतो न कळता वर्म, परिठावे धर्म सर्व देवा. तुका म्हणे उभा राहिला न बैसे, आमचिया आसे उद्वेग त्या. वा बहु तुकोबार आणतात, बहु कृपावंते देवाशी सलगी करतात. देव माझी मायबाप, माझा मायबाप जो माझा पंढरपूरचा पंढरीनाथ आहे महाराज, तो माझा मायबाप किती कृपावंत आहे महाराज. बहु आहे कृपावंत, अनंत हे नाम ज्या. देव किती कृपार आहे महाराज, किती. जेने उरी हानितल्या पापरा त्याचा चरणवाशी दातारा, वैर्याच्या कलेवरा विसंबिशिना. महाराज तू काय तू ते आराधना ऐके होती पुंसा बोलावते के महाराज. तू सनकाधिकाची माने असायचे सौरसु केला पुतने,
इतका बहु करुणा घण आहे महाराज. त्या भागवतामध्ये त्या 16,108 मुली महाराज, 100 मुलीची त्यानं त्या कोण आहे तो भौमासूर, 16,100 मुली महाराज त्यानं पळून नेल्या होत्या. देवानं त्या 16,100 मुलीची सोडवणूक केलेली आहे. देवानं म्हणलं जा आपापल्या घरी जा. त्या म्हटले देवा एखाद्या वेळेस आमची आई वडील स्वीकार करतील पण समाज आमचा स्वीकार करणार नाही, मग काय करावं. देवा म्हणे तुम्ही जसं आम्हाला सोडवलं तसं तुम्हीच आमचं पाणी ग्रहण करा. असा तो भगवान परमात्मा बहु कृपा. त्या 16,100 मुलीशी देवानं विवाह केला. तसा हा माझा मायबाप खूप कृपावंत आहे. मी माझ्या संकल्पे अंतरलो, पण काय करावं, देव कृपावंत आहे पण माझ्या मनामध्ये संशय निर्माण झालेला आहे. संशयावनी थोर आणि पाप नाही घोर, जसा तो माझाच मी माझ्या मनानं. तुकोबारा म्हणतात अरे लोह परिसाशी रुसले महाराज. त्या लोखंडाला जर सोनं व्हावं वाटत असेल तर त्यानं त्या परिसाचा स्पर्श केला पाहिजे. त्यानं मनामध्ये महाराज माझं सोनं होईल का नाही अशी मनामध्ये महाराज संशय जर त्यानं ठेवला तर त्या सुवर्णापासून जसा तो मुकला तसं मी देवा माझ्या मनात वेगळे संकल्प संशय निर्माण झाल्यामुळे मी तुझ्यापासून दुरावलेला आहो देवा. तू कृपावंत आहेस. संचिताने नाही चुको दिली वाट, पण महाराज लाविले अदट मज सवे. पण तुकोबारा म्हणतात मी आधी केलेला परमार्थ महाराज, त्या परमार्थानं चुको माझी जी वाट आहे, माझी जी भक्तीची वाट आहे, जे माझी नामसाधना आहे, माझी जी महाराज अद्वैत स्थिती आहे, ती वाट मला चुकू दिली नाही. लाविले अदट मज सवे. मला महाराज त्या मार्गाला दटून दृढ अपरोक्ष महाराज त्या ठिकाणी मला त्यानं या माझ्या संचितानं महाराज माझ्या प्रारब्धानं मी केलेली साधना त्या संचितानं तुकोबाराचे बंधू म्हणतात ना महाराज, त्याने कृपा केली आम्हा वरिगा म्हणून आलोय द्या मनुराजा एक देहपुरी. असे नांदत त्या महाराज या मनानं माझ्यावर कृपा केली. तुकोबा म्हणतात माझ्यावर या ठिकाणी संचितानं कृपा केली की माझी वाट चुकली नाही महाराज. नाहीतर माझी वाट लागली असती पण माझी वाट या संचितानं लागू दिली नाही. असता मी रुसतो न कळता वर्म, परिठावे धर्म सर्व देवा. आता मी रुसतो न कळता वर्म. मी रुसलेला आहे, माझ्या मनामध्ये वर्म महाराज मला कळालेलं नाही. परिठावे धर्म सर्व देवा. देवा तुला आतापर्यंत मला माहीत नव्हतं देवा. आता मी रुसतो न कळता वर्म. मला तुझं वर्म कळालं नाही म्हणून मी रुसलेला आहो. महाराज काय त्या 11व्या अध्यायामध्ये अर्जुन काय महाराज देवाशी परिहार देतो तसं तुकोबारा देवाशी परिठावे धर्म सर्व देवा. माझं जे कर्म आहे ते कर्म मला ठावा आहे म्हणतात. तुका म्हणे उभा राहिला न बैसे. पण हा देव महाराज पहिल्या चरणात सांगतात, उपक्रम करतात, उपसंहार करतात. तुका म्हणे उभा राहिला न बैसे. हा देव महाराज किती कृपागण आहे. तर या ठिकाणी आणि याला काय त्या पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता. त्या पुंडलिकारे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी महाराज. हा देव त्या ठिकाणी उभा राहिला महाराज. उभा राहिलेला आहे. उभा हा भाविकासाठी. गुरुदेव बोधे बाबा खूप सुंदर महाराज. काय पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या द्विसहस्र जीवा देव का हो विटेवरी उभा. तो देव परमात्मा उभा राहिलेला आहे आणि तो महाराज इतकी त्याच्या अंतरंगामध्ये या भक्ताविषयी पुंडलिकाविषयी आदर आहे. तो अजून महाराज युगे झाले 28 महाराज अजून तो बसते. आमची आसे उद्वेग त्या आमच्या महाराज तुकोबारा म्हणतात आमच्या भेटीच्या उत्कंठेने तो अतिशय उद्वेगाला म्हणजे काळजी अवस्थेला अस्वस्थता त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. तुकोबारा म्हणतात या देवानं महाराज आमच्याकरता ही पंढरी निर्माण केलेली आहे. आमच्याकरता तो उभा विठेवर राहिलेला आहे. कारण महाराज हे ज्ञानोबारा आहे तुकोबारा जातात ना महाराज त्या भेटीसाठी युगे झाले 28. ओ काय महाराज या देवाचं महाराज या पांडुरंगाच्या सारखा त्रास कोणीच देवाला नाही महाराज. आपण जर तिकडे गेलो भगवान सो रहे है, भगवान भोग कर रहे, भगवान अभी काय महाराज भगवान का काय 56 भोग चाललेले आहेत. पडदा पडलेला असतो महाराज. तुम्हाला 2 वाजता या देवाची महाराज माऊली शेजारती आहे पांडुरंगाची. 4लाच पहाटेच उठवतात हो. आणि आता या वारीत तर महाराज 24 तास त्याला तक्या लागले. रात्रंदिवस जाग महाराज. वक्ते बाबा म्हटले महाराज जया अंगी मोठेपणा ते सुवर्ण अलंकार घाला वाटतात ना. मग आता घे म्हणे असं ते बाबा सांगायचे. माफ करा.
तुकोबाराय म्हणतात आमच्यामुळे महाराज गुरुवर्य महाराज चैतन्य महाराज सांगतात ज्ञानोबारायासारखे आणि तुकोबारायासारखे देवाचं भाग्य आहे महाराज. असे संत महाराज आणि जोग महाराज हे सर्व महाराज हे मल्लप्पा भास्करापासून सर्व महाराज हे बाबा नेहमी सांगतात गुलाबराव महाराजापर्यंत महाराज देवाचं भाग्य आहे महाराज असे भक्त मिळाले. आमच्या उद्वेगामुळे देव म्हणतात अस्वस्थतेमुळे तो काळजीमुळे उभा राहिलेला आहे. कैशी दिसो बरी आम्ही आळविता हरी नाही सोंग अलंकार दास झाला संसार दुःख आम्हा नाही चिंता हरीचे दास मनविता तुका म्हणे देवा ऐसी झालो करिता सेवा. तुकोबाराय म्हणतात हे हरी संबोधन वापरतात हे देवा हरती पापाणी जो पापाचं हरण करतो ना महाराज तो देव आम्ही आळविता. आम्ही त्या देवाचं चिंतन केलं महाराज की कसं सुंदर दिसतो महाराज. कैशी दिसो बरी आम्ही अतिशय सुंदर दिसतो महाराज. जसं गुरुदेव महाराज डॉक्टर बाबा आणि मारुती बाबा मी बाबांना पाठ झाला की महाराज संतुष्ट. मारुती बाबा महाराज म्हातारे कधी दिसायला लागले या कोरोनाच्या काळात पाठ बंद झाला तेव्हापासून बाबा खरे म्हातारा दिसायला लागले महाराज. अजून एखाद्या दिवशी पाठ घेऊ नका ती बाबाची तळमळ बघा आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळवंडलेलं असते. इथं तर महाराज आपल्या आषाढ महिन्यातही पाठ चालू राहतात आषाढी वारीतही पाठ चालू राहतात. त्यांचं रसायन आहे महाराज हे. तसं देव म्हणतात तुकोबा म्हणतात आम्ही तुझं नामस्मरण करतो ना देवा. काय महाराज आळंदीकराचं तेज आपले गुरुबंधू पाहिलं की संतुष्ट वाटतंय महाराज. त्याचं कारण हे ब्रह्मतेज आहे नामस्मरणाचं तेज आहे. गावाकडे महाराज पोरं आता माझ्याच बरोबरीचे पोरं असं ते काय विचारायची सोय नाही महाराज. तसं महाराज ही तुकोबा म्हणतात आम्ही तुझं नामस्मरण करतो त्यामुळे बरं दिसतो म्हणतात. अरे तुकोबा नाही सोंग अलंकार दास झाला संसार. तुकोबा म्हणतात हे जे सोंग आहे हे काय जो थाटमाट आहे म्हणतात देवा तुझ्या चिंतनामध्ये काय महाराज तुझं चिंतन करतो त्यामुळे हा संसार आमचा दास झालेला आहे. जग खूप काय महाराज जर देवानं कृपा केली तर जग अवघी कृपा करी महाराज. देवानं जर कृपा केली तर जग आपल्यावर कृपा करत असतो. तसं तुकोबाराय म्हणतात हो वा वा देव सखा जरी जग अवघे कृपा करी. ते बरंच त्या दिवशी मी चाल ऐकली होती मस्त जाऊ द्या आता म्हणत नाही. तसं तुकोबाराय म्हणतात आम्ही हे नामस्मरणाचे अलंकार धारण केल्यामुळे हा संसार आमचा दास झालेला आहे. दुःख आम्हा नाही चिंता हरीचे दास मनविता. दुःख आम्हा नाही तुकोबाराय म्हणतात आम्हा दुःख नाही आम्हा चिंता नाही का हरीचे दास मनविता. आम्हाला दुःखही नाही दुःख ते कैसे नवे स्वप्नाची भुक्ती झाल्या कामारी दासी त्याचे वर्मत्व आम्हापाशी सुखे राहिलासे प्रेमाची या हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंता आस होनी राती उदास बळकट कास भक्तीची. तुकोबाराय म्हणतात आमच्या समोर मला दुःख येत नाही कारण आम्ही हरीचे दास म्हणवलेला आहे. आम्ही हरीचे दास म्हणवून घेतो त्यामुळे महाराज आमच्या समोर दुःखही नाही चिंता राहत. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी तुका म्हणे देवा ऐशे झालो करिता सेवा. तुका म्हणे देवा हे देवा आम्ही जे दिसायला लागलो ना सुंदर देवा अतिशय सुंदर दिसतो ना हे का दिसायला लागलो देवा तर देवा तुझी सेवा केल्या असल्यामुळे आमच्या जीवनामध्ये महाराज नुसता आनंद आहे. आम्ही दंभिक भक्ती सोडून दिलेली आहे. आम्ही खरी निर्द्वंद्व भक्ती करतो निष्काम भक्ती करतो देवा. त्याच्यामुळे महाराज देवा तुझी सेवा केला असल्यामुळे आम्ही अतिशय सुंदर दिसायला लागलेलो आहोत. तुकोबाराय पुढे सांगतात आता सांडू तरी हातीना पदरी सखी सहोदरी मोकलिलो जनाचारामध्ये उडाला पातेरा झालो नीलाजिरा म्हणवुनी कोणाची दारा जावे नासे झाले म्याच विटंबिले आपणासी कोण झाला माझे बुद्धीसी संचार नाही कोठे थार ऐसे झाले. तुका म्हणे तुझं भक्त झाले फार म्हणून या थार नाही येथे. तुकोबाराय म्हणतात देवा आता सांडू तरी हातीना पदरी. देवा आता मी हा संसार बाजूला केलेला आहे आणि तुझ्या भक्ती मार्गाला लागलेला आहे तुझं चिंतनाला लागलेला आहे आणि आता हा चिंतनही मी सोडून देऊ भक्ती मार्ग सोडून देऊ तर देवा तुकोबाराय म्हणतात अरे हे सखे आणि सहोदरी माझे सारे नातेवाईक सखे सोयरे संबंधी सर्व महाराज माझ्यापासून निघून गेलेल्या निष्ठुरा तुकोबा ज्ञानोबाराय सांगतात
जसं महाराज त्या निष्ठुर लोकापासून त्या निष्ठुरापासून जसे सगळे सोयरे लांब गेलेले आहेत देवा, अगा निकवड्या निष्ठुरा ओगबीजे जेवी सोयरा, त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात देवा आता आम्ही तुझी भक्तीला लागलो, त्या भक्तीला लागल्यामुळे सर्व सोयरेधारे निष्ठुर झालेले आहेत आणि आता तू इकडे देव दर्शन देत नाही, तुझं चिंतन आमच्याच्यानं होत नाही देवा. आता आम्ही जर हे चिंतन सोडावं, तुझी भक्ती सोडावी देवा, तर लहानपणी आम्हाला एक धडा होता, तेलही गेलं आणि तुपही गेलं, हाती धुपाट न आरलं असं होईल देवा. हातातले तुझी भक्ती जाईल आणि तुझं संसारही निघून जाईल. जनाचारामध्ये उडाला पातेरा, झालो निला जिरा म्हणवनी तुकोबा म्हणतात जनाचारामध्ये या लौकिकामध्ये उडाला पातेरा, प्रतिष्ठा जे नावलौकिक आमचं सर्व नाहीसं झालेलं आहे. आणि या ठिकाणी मी देवा लाजरा म्हणून झालेला आहे, लज्जाविरहित झालेला आहे, मी लाज टाकून दिलेली आहे. तुकोबारांचा नीलाजीराम मी म्हणून या ठिकाणी राहिलेला आहे. माझी लौकिकामध्ये कुठलेच नावलौकिक राहिलेला नाही आहे. कोणाच्या दारा जावे नाशे झाले, म्याच विटंबिले आपणासी. तुकोबा म्हणतात कोणाच्या दाराला जावं असं मला वाटत नाही, कारण येता जाता घड बुडविले असं त्यांचं होऊ नये म्हणून मी कोणाच्या दारात काय महाराज अंगामध्ये प्रखर वैराग्य, वैराग्याचा परिपाक म्हणून तुकोबा म्हणतात कोणाच्या दारात जावंसं वाटत नाही आम्हाला. म्याच विटंबिले आपणासी महाराज, म्या स्वतःची माझी विटंबना करून घेतलेली आहे, कोणाच्या दारासमोर मला जावं वाटत नाही. कोण झाला माझे बुद्धीचा संचार, वा नाही कोठे थार ऐसे झाले. तुकोबा म्हणतात या देवाच्या भक्तीविषयी, देवाच्या नामस्मरणाविषयी माझ्या बुद्धीमध्ये जो संचार झालेला आहे, जो या माझ्या माझ्या अंतरंगामध्ये त्या भगवंतानं माझ्या अंतरंगामध्ये प्रवेश केलेला आहे, नाही कोठे थार ऐसे झाले. तुकोबाराय म्हणतात आता मला कशाचाच आश्रय राहिलेला नाही आहे. त्या देवानं काय माझ्या अंतरंगामध्ये, तो माझ्या अंतरंगात त्यानं संचार केलेला आहे, प्रवेश केलेला आहे. आता मला कोणाचाच आश्रयाची गरज नाही ऐसे झाले. तुका म्हणे तुझं भक्त झाले फार, म्हणून थार म्हणून या थार नाही येते. तुकोबा म्हणतात आता देवा माझ्या बुद्धीमध्ये तुझा प्रवेश झालेला आहे, काय कोण्या पुण्यानं झाला मला निश्चित सांगता येत नाही. मी तुझा भक्त झालेला आहे, मी सर्वांचं सर्व सोयरे सगळे संबंधी सर्वांना मारा दूर लोटलेला आहे, जनाचारामध्ये स्वतःच मी माझी फजिता करून घेतलेली आहे. आता तुला मी तुझा भक्त झालेला आहे असं तुला मी सांगत आहे देवा, पण काय करावं. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे तुझं भक्त झाले फार, तुला अनंत भक्त आहेत महाराज देवा. आता म्हणून या थार येते, म्हणून देवा आता जे इथं बाबांनी इथं वाक्प्रचार आहे म्हणतात आम्हाला सॉरी आश्रय, आता मला कोणताच आश्रय आला, कारण देवा तुकोबाराय म्हणतात मी तुझा भक्त झालेला आहे, तू मला आश्रय द्यावा, पण तुलाच इकडे भक्तांची तुला भक्त काही कमी नाहीत देवा. त्यामुळे आता माझी काय स्थिती होईल मला सांगता येत नाही. मला काय आश्रय, तुझ्याविषयी मला आश्रय राहिला नाही. इकडे संसारही मी मुलं बाळांना सोडलेला आहे, लोक माझी फजिती करून घेतलेली आहे, आणि तू जर आता मला मोकललं देवा तर मला आश्रय कोणाचा राहील. खूप अभंग ओळ आहे. कोण्या प्रकरणातला या भांडण प्रकरणातलाच आहे. जेथे जातो तेथे तुकोबारांतात पडतो मातोळा, न देखीजे डोळा लाभ काही. कपाळीची रेखा असती उत्तम, तरी का हा श्रम पावतो मी. नवेची तुम्हास माझा अंगीकार, थिता संसार अंतरला. भोगतव झाला खरा भोगावा तो, भांडवल नेतो आयुष्य काळ. कोठे तुझी कीर्ती ऐकिली देवा, मुकतो का जीवा तुका म्हणे. तुकोबाराय म्हणतात जेथे जातो तेथे पडतो मोतोळा. मी ज्या ज्या ठिकाणी जातो, भक्तिमार्गामध्ये जातो किंवा संसारामध्ये जातो महाराज, त्या ठिकाणी माझं नुकसानच होतंय. तुकोबाराय म्हणतात न देखीचे डोळा लाभ काही. मी भक्तीमध्येही मला लाभ दिसत नाही, मला परमार्थ प्रपंचामध्ये लाभ दिसत नाही, माझ्या डोळ्याला लाभ दिसत नाही महाराज. काय जेथे जावे तेथे कपाळ सरीशे. काय तसं तुकोबा म्हणतात कपाळीची रेखा असती उत्तम, तरी का हा श्रम पावतो मी. मला माझ्या कपाळावर ललाटीचे लिहिले न मोडे का काही केले. ज्ञानोबारा सांगतात महाराज सटवीचे राती न विसंबी जशी वाती. तसं महाराज तुकोबा म्हणतात माझ्या कपाळावर जे लेखा लिहिलेली आहे महाराज, हे भविष्यपूर्ण आहे बरं, खूप आहे महाराज. मी तुमच्या सर्वांचं भविष्य जाणू शकतो महाराज. कसं काय, तुम्ही मरेपर्यंत जगसाल महाराज. तसं तुकोबाराय म्हणतात कोणाची आहे आपल्या कपाळीची रेखा असती उत्तम. माझ्या कपाळाची जर रेषा उत्तम असती तरी का आश्रम पावतो मी का संकटाला प्राप्त झालो असतो देवा. याचं कारण माझ्या कपाळावर मला हस्तरेषा
कपाळावर रेषा आहेत, थोडं थोडं मलाही कळते त्याचं, पण येऊ नका कोणी हां. तर तुकोबा म्हणतात, मी श्रमाला कसं प्राप्त झालो असतो, माझी रेषाच महाराज उत्तम नाही आहे. नवेची तुम्हास माझा अंगीकार, थिता संसार अंतरला. नवेची तुम्हा माझा अंगीकार, नवेची तुम्हास देवा माझा अंगीकार तुम्हाला नाही आहे म्हणे. नवेची तुम्हास थिता संसार अंतरला. देवा जो जवळचा जो संसार आहे, मुलं बाळही महाराज, तो संसारही माझ्याच्यानं दुरावला गेलेला आहे आणि तुम्ही माझा अंगीकार केला नाही. भोग तो झाला खरा भोगावा तो, भांडवल नेतं अवश्य काळ. बरोबर आहे ना? हां. भोग तो झाला खरा भोगावा तो. आता जो माझ्या वाट्याला आलेला आहे महाराज, जो भोग, तो भोग महाराज प्रारब्ध हे भोगूनच संपावं लागते महाराज. जोपर्यंत प्रारब्धाचा भोग आहे तोपर्यंत ते भोगावा लागतो महाराज. बाबांचा गुरुदेव बोधे बाबांचा ज्यावेळेस मला पहिल्यांदा ॲक्सिडेंट झाला, मी बाबाला भेटायला गेलो. बाबा म्हटलं तुम्ही एवढी साधना करता, साधं करू दे. बाबा म्हटलं भाकरे बा हे काय भोग आहेत म्हणत बा, या जन्मातलं मागच्या जन्मातलं काही सांगता येत नाही. आता हे त्यांची नम्रता आहे महाराज. बाबा युक्त योगीच होते महाराज हे लोक. त्या दिवशी बाबांनी मारुती बाबाविषयी बोलले. बाबा म्हणतात परत परत जन्माला येईल त्या अर्थी ते युंजन योगी नाहीतच, ते युक्त कोटीतलेच आहेत महाराज. बोधे बाबासुद्धा युक्त कोटीतलेच होते. आणि तुकोबाराय म्हणतात, कोण झाला माझे बुद्धीचा संचार, भोग तो झाला खरा भोगा वातो. आता मी जो भोग आहे तो भोगलेला आहे, भांडवल नेता अवश्य काळ. आता जे माझं काळ मारा, क्षणक्षणा काळ वाट याची पाय, किंवा हा काळ करी काय महाराज, काळ वेळ नाम काळ, हा काय काळ निघून जातो देवा. आता माझं जे आयुष्य आहे ते काळ माझं गाठत आहे तुकोबाराय. भांडवल आता माझं, कारण शरीरातलं महाराज बिनु तनु भजन न होई महाराज. शरीर जोपर्यंत आहे महाराज, याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. म्हणून महाराज सर्वात महत्त्वाचं आपले श्वास वाचले, श्वासावर आपलं आयुष्य अवलंबून आहे. म्हणून एक श्वास, एक क्षण, एक सुद्धा घडी वायाला गेली नाही पाहिजे. पण माझ्या कितीतरी घड्या तुकोबा म्हणतात माझा वायाला चाललेला आहे. कोठे तुझी कीर्ती ऐकिली देवा, मुकतो का जीवा तुका म्हणे. देवा काय म्हणे, कुठून तुझी मला दुर्बुद्धी झाली, तुझी मी कीर्ती ऐकली देवा, आणि त्यामुळे देवा म्हणे मी ज्या जीवा म्हणजे संसारालाही मुकलो देवा. तुला तुझी कीर्ती ऐकली म्हणून तुला शरण आलो, तुझा नामस्मरण संसाराच्या नामी पाया घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य देवा. संसार हा लाथे तुडवला देवा मी. पण म्हणे देवा काय करावं आता, असं मला वाटते काय, तुका दोहीकडे चोर, देव ना संसार तुका दोहीकडे चोर, असं झालेलं असं मला वाटते. शेवटचा अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, काजी आम्हा होते दोषाचे दर्शन, तुझं समोर पूर्ण देह भाव. पांडुरंगा कृपाळुवा दयावंता, धरशील सत्ता सकळ ही. काजी आम्हावरी अनिकाची सत्ता, तुम्हासी असता जवळिके. तुका म्हणे पायी केले निवेदन, उचित ते दान करी सत्ता. तुकोबा महाराज खूप महत्त्वाचा अभंग आहे. काजी आम्हा होते दोषाचे तुझं समर्पण देहभाव. काजी तुला आम्ही देहभाव समर्पिलाय, देहाभिमान तुला समर्पिलाय देवा. आणि तरी देवा आम्हा होते दोषाचे दर्शन का जी. हे देवा, हे मायबापा, हे पांडुरंगा, तुला जर आम्ही देहभाव समर्पिला असेल, तुला जर देहाभिमान समर्पण टाकला असेल, तर आम्हाला दोषाचे दर्शन का होते महाराज. पहिल्यांदा तर महाराज कोणाचे दोष बघू नये, बघितले तर महाराज कोणाला पुढे वाच्यता करू नये, सांगू नये महाराज कोणाचे दोष कोणाला. मग यदा कदाचित त्या व्यक्तीनं जर तुम्हाला, त्या व्यक्तीला पण सांगू नये महाराज तुझे हे दोष आहेत म्हणून. आणि त्या व्यक्तीनं जर तुम्हाला म्हटलं की माझ्यात काही त्रुटी असेल, तर त्यावेळेस महाराज तिनं सांगितल्यानंतर दोष सांगावे महाराज. द्विविषहा म्हणून महाराज दोष, निंदा ही कोणाचं, दोष कोणाचाच बघू नये महाराज. तुकोबाराय म्हणतात, काय माझ्या अंतरंगामध्ये मला का बरं दोषाचे दर्शन होतंय महाराज. आणि महाराज आणि मग दोषाचे दर्शन कोणाचं करायचं नाही. मग काय करायचं, कोणाला दोष सांगायचे नाही. मग काय करायचं, तर आपल्यात काय जे दोष आहेत ते दोष महाराज आपण सुधारण्याचे प्रयत्न करायचा. त्यांनी एक मस्त दृष्टांत सांगितला. ते म्हणे 100 बॉल म्हणजे फुगे आहेत म्हणे, ते फुग्यावर आपापलं नाव लिहायला सांगितलं. 100 मुलांना शिक्षकांना आपापलं नाव त्या फुग्यावर लिहा. आणि ते सर्व फुगे महाराज त्या एका टपामध्ये जमा केले. सर्वांना सांगितलं की आपल्या नावाचा फुगा आपण काढा. 2 मिनिटामध्ये सर्व महाराज फुगे ते बघायला लागले, धांदल उडाली, काय विचारू नका. 2 मिनटं काय 20 मिनिटातही महाराज आपलं नाव सापडलं. मग सरांनी सांगितलं एक काम करा म्हणे,
ज्याच्या नावाचा फुगा येईल त्याला तुम्ही समर्पित करा. अरे गजानन बुवा हे घ्या फुगा, हे घ्या तुम्ही फुगा. 2 मिनिटांनी 1 मिनिटात मारा 100 मुलाचे फुगे. म्हणून कोणाचे दोष पाहू नका. आपल्यात काय दोष आहेत ते दोष रिक्त करा. तुकोबारा म्हणतात, काय देवा काय सांगावं म्हणे, दोषाचे दर्शन मला का बरं होतंय देवा, मी तर तुला द्याविमान समर्पण केलेलं आहे. पांडुरंगा तू कसा आहेस म्हणे देवा. पांडुरंगा कृपाळवा दयावंता 3 महाराज विशेषण देवाला देतात. धरशील सत्ता सकळ ही देवा, हे पांडुरंगा जिकडे तुझी सत्ता आहे बाबा, तूच त्या ठिकाणी नटलेला आहे देवा. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती वविले तैसे म्या जगधर, तूच सांगतो ना देवा. तर तूच या ठिकाणी सर्व नटलेला आहे देवा. तर देवा माझ्या अंतरंगामध्ये दोष का दिसतात देवा, मला दोषाचं दर्शन होऊ देऊ नका देवा. खूप महत्त्वाची मागणी मागतात. काजी आम्हावरी अनेकांची सत्ता, तुम्हाशी असता जवळिके, तुम्हाशी जवळिके असता देवा. आम्हावर अनेकाची सत्ता काजी, हे देवा तुझी महाराज आम्हाला जवळीक असताना आमच्या अंतरंगामध्ये अनेकाची या काम क्रोध लोभाची सत्ता, या दोषाची सत्ता आमच्यावर का बरं देवा. तुका म्हणे पायी केले निवेदन, उचित ते दान करी सत्ता. तुकोबारांता तुका म्हणे पायी केले निवेदन, मी तुमच्या पायाच्या ठिकाणी तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी कथन केलेलं आहे. उत्तमानाम स्वरूपम पाद शब्देन मन्यते, देवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी या ठिकाणी मी निवेदन केलेलं आहे, कथन केलेलं आहे. उचित ते दान करी सत्ता, हे देवा योग्य जे दान आहे सत्ता तुमच्या सामर्थ्याने तुमच्या सत्तेने ते दान उचित योग्य माझं कल्याण होईल असं दान तुम्ही कृपया करून मला द्या देवा, असं तुकोबारा देवाकडे विनवणी करतात. या ठिकाणी काय वेडं वाकडं बोलण्याचा प्रयत्न केला आणि 12 तारखेला सत्र होतं, पण मीच आधी मागून घेतलं. म्हणून जे काही मला गुरुदेवांच्या कृपेने, वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्व गुरुदेवांच्या कृपेनं, गुरुदेव डॉक्टर बाबांच्या कृपेनं, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे महाराज, आपले पठारे साहेब आहेत, सर्व महाराज काय हे एकाहून बळी आहेत महाराज. हे पूर्ण जीवन महाराजांनी या परमार्थाला वेचून घेतलेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या लोकांसमोर मला या ठिकाणी जे काही वेडं वाकडं काय, आता याच्यातले किती अपसिद्धांत झाले मी सांगू शकत नाही, किंवा काय योग्य असेल ते बाबाच जाणतील. कारण बाबा बरेच वेळा म्हणतात जाऊ दे आता मी बोलत नाही. तर जे बरोबर असेल ते सर्व वारकरी शिक्षण संस्थेचं आहे, गुरुदेवांचं आहे, माझ्या आईवडिलांचं आहे. आणि जे काही चुकलं असेल महाराज ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते, करून घ्यावे तुमते विनवित असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संतीनो यंगवत युक्ती. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मजन्मी तुका म्हणे. गुरुदेव बाबांच्या चरणी माऊली सांगतात लळीवाळपणा यांच्याच ठिकाणी करावं म्हणतात आपण. म्हणून त्यांच्यासमोरच एक थोडीशी आपली काही लळीवाळपणा, कारण सलगीचे अभंग म्हणजे लळीवारपणा तुकोबाराय करतात, तसा आपण यांच्यासमोर लळीवारपणा करावा. एवढा ज्याचा भाग त्यांना आनंद वाटावं तेवढ्याकरता ज्या ठिकाणी बसलो आणि सेवा करण्याचा प्रयत्न केला. सर्व झालेली सेवा सर्व गुरुदेवांच्या चरणी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू, आदरणीय गुरुबंधू, माता भगिनी यांच्या चरणी सेवा रुजू करतो आणि याच ठिकाणी थांबतो. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. संधी नसते खेळा मस्त आहे.